नमस्कार, मी श्वेता एल्विना, युवा हे हम मधील एक कोऑर्डिनेटर. आपल्या सगळ्यांचं आज मनापासून स्वागत करते आणि खरंच खूप छान वाटतेय की तुम्ही सगळेजण जॉईन झालात. अ, आत आपल्यापैकी बरेच जण युवा हे हमच्या कामाशी संबंधित आहात किंवा परिचित आहात. पण काही नवीन चेहरे आहेत, त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात युवा हे हमची ओळख करून देते. युवा हे हम हा एक यूथ प्लॅटफॉर्म आहे, जो युवकांनी युवकांसाठी म्हणून तयार केलेला असा हा एक प्लॅटफॉर्म आहे. आणि 2019 साली युवा हे हमने आपल्या कामाला सुरुवात केली एका श्रमदान शिबिराच्या स्वरूपात. परंतु श्रमदान शिबिरापुरता किंवा फक्त शिबिरांपुरता युवा हे हम मर्यादित नसून आता युवा हे हमने एक नवीन आराखडा तयार केलाय आणि वेगवेगळ्या घटकांवर काम करण्याचा आमचा मानस आहे. त्यातील विविध उपक्रम अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते. लेट्स टॉक म्हणून एक लेक्चर सिरीज ऑर्गनाईज करतो आम्ही. एका रिसर्चवर सध्या काम चालू आहे. त्याच्यानंतर यूथ मॅगझिन असेल किंवा ॲडव्होकसी फेलोशिप असे विविध घटक आहेत ज्यांच्यावर काम करण्याचा प्रयत्न करतोय. आज आपल्यामध्ये गांधी पीस वॉकर म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे नितीन जी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, नितीन सोनावणे. खरंच आम्हाला खूप छान वाटतं आणि हे आमचं भाग्य आहे की आज आम्हाला तुमच्यासोबत बोलता येणार आहे आणि तुमचे विचार ऐकता येणार आहेत. आजचा हा कार्यक्रम थोडासा वेगळा आहे, म्हणजे आपल्या नेहमीच्या लेट्स टॉक सिरीजपेक्षा जरी ह्याचं स्वरूप थोडं वेगळं असलं तरी नक्की तुम्हा सगळ्यांना खूप मजा येईल आणि खूप शिकायला मिळेल असं मला वाटतं. आज आपण इंटरव्ह्यू सेशन सारखा हा कार्यक्रम घेणार आहोत. तर ह्या कार्यक्रमासाठी आज मॉडरेटर किंवा इंटरव्ह्यूवर म्हणून आपल्यामध्ये आहेत निलेश कुमार. निलेश हा युवा हे हमचाच एक कोऑर्डिनेटर आहे आणि सध्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून तो काम पाहतो. आणि निलेश इंटरव्ह्यूवर असतील आजचे. आता मी रायन ह्याला विनंती करते की त्यांनी नितीन सरांची ओळख करून द्यावी. रायन, म्यूट आहेस तू. I'm so sorry. Thank you, Shweta. First of all, thanks to everyone for joining this wonderful session. And a special thanks to our eminent guest, Nitin Sononi, sir. My name is Ryan, and today I'm here to introduce our guest to all of you. So let me just brief about him. He's basically known by Gandhi Peace Walker. He was born in the village, Rashin, which is in Ahmednagar district, Maharashtra. He is an engineer. He has been fighting against caste discrimination and communal harmony in Maharashtra for basically creating awareness about peace, justice, and equality. He has been also spreading awareness about Mahatma Gandhi's principles such as peace, equality, and justice. Um, while he was on his journey to more than 45 countries. And his entire journey was sponsored by the NGO Maharashtra Gandhi Smarak Nidhi Pune. Moreover, he has been invited by a lot of schools, colleges, and media to deliver a lecture and a talk about his journey. He wishes to see himself in Pakistan in his future, and I'm pretty sure that he would. The most incredible part of him and about his journey that he's just 30 years old, or I would rather say he's 30 years young. So, without further ado, I would like to call upon Nilesh to take over the further session. Okay, thank you, Ryan. And फर्स्ट ऑफ ऑल की मी नितीनजींचं मनापासून या प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो की एका टेक्स्ट मेसेजवर त्यांनी आपल्याला होकार दिलेला आहे, विच इज इट सेल्फ अ बिग थिंग फॉर अस, की इतक्या मोठ्या वेगळ्या धाटणीचा प्रवास करणारे आणि वेगळ्या प्रकारे जीवनाकडे पाहणारे नितीनजी आणि आपल्याला आपल्या एक छोट्याशा प्लॅटफॉर्मसाठी त्यांनी आपल्याशी संवाद साधण्यासाठी विदाऊट अडखळा आपल्याला हो म्हटलेला आहे. तर मी स्वतः काही प्रश्न तयार केलेले आहेत, ती प्रश्न आपण सुरुवातीला घेऊ. आणि जर तुमच्यापैकी ऑडियन्स पैकी कुणालाही नितीनजींना कुठलाही क्वेश्चन विचारायचा असेल, कुठल्याही विषयाची मर्यादा नाहीये, तुम्हाला कुठलीही शंका असेल, कशा संबंधीही प्रश्न असेल, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. आपण आपल्या मर्यादित वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन
त्यांच्याकडून त्यांची उत्तर ऐकण्याचा प्रयत्न करू, जास्तीत जास्त क्वेश्चन कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करू. सो नितीन, मला विचारायला आवडेल की अशा स्वरूपाच्या मुळात तरुण असताना एखादी ट्रिप अरेंज करणं किंवा एखादा ट्रेक अरेंज करणं, त्या 4 मित्रांना एकत्र करणं नाकी नऊ येतात. अशा वेळी अशा कुठल्या तरी जगभ्रमंती करणं, तेही एका उद्दिष्टाने, एक जगभ्रमंती करणं आणि त्यातून जगाला कुठला तरी संदेश देणं, अशा प्रकारच्या जर्नी करावं वाटणं, हेच एक मोठं मला असं वाटतं की एक मोठं चॅलेंज आहे किंवा एक मोठं धाडस करण्यासारखं आहे. आणि अशा विषयाची निवड ज्यांच्या मूल्यांकडं एक आदर्श म्हणून पाहतं, असे महात्मा गांधी यांचा मूल्याचा तुम्ही तो घेऊन ही जर्नी सुरू केली, तर याची नेमकी सुरुवात कशी झाली? हा पहिला विचार कधी आला किंवा या विचाराची सुरुवात कशी झाली मुळात? नमस्कार, अस्सलाम वालेकुम अँड सत श्री अकाल. तर आता सध्या मी सुलतानपूर लोधी हे गाव आहे पंजाबमध्ये. तर या गावामध्ये गुरु नानक देवजी 14 वर्षे राहिले इथे आणि इथूनच त्यांची यात्रा निघाली खूप मोठी, म्हणजे 4 वेगवेगळ्या यात्रा इथून निघाल्यात आणि टोटल 24 वर्ष त्यांनी ही पदयात्रा केली पूर्ण इंडिया आणि युरोप असेल, मिडल ईस्ट असेल आणि चायना वगैरे. तर बऱ्याचशा पार्टामध्ये त्यांनी यात्रा केली. तर वॉकिंग हे काही नवीन नाहीये भारताच्या भूमीसाठी. गौतम बुद्ध असतील, जैन असतील, गांधीजी असतील, विनोबा भावेजी असतील आणि खूप सारे साधू संत असतील की त्यांनी वॉकिंग थ्रू त्यांचा मेसेज आणि टू नो अंडरस्टँडिंग द वे ऑफ लाईफ, तर ह्या सगळ्या गोष्टी वॉकिंग मधून साध्य केल्या. तर हे काही नवीन नाही इंडियासाठी. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर वारकरी संप्रदायाचा खूप, आता तर वारी सुरूच होत असेल आता सध्या, तर हजारो लोक यात्रा करतात वॉकिंग. तर मी एक छोटीशी यात्रा केली आणि तर मी राशीन हे माझं मूळ गाव आणि राशीनमध्ये माझ्या घरी म्हणजे माझी आई ही मासे विकायची आणि वडील म्हणजे मी 14 वर्षाचा असताना ते एक्सपायर झाले. तर घरामध्ये असं आहे की नितीन म्यूट झालंय का? हा, म्यूट झालं, म्यूट. हा, तर माझ्या इंटायर जनरेशन म्हणजे माझी फॅमिली आणि पूर्ण जे असतील त्याच्यामध्ये पहिला मी 10th+, 12th+ आणि इंजिनियर. तर ती अपॉर्च्युनिटी मला मिळाली की मी शिक्षण घेऊ शकलो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल आणि गांधीजी असेल त्यांचे खूप खूप आभार की त्यांच्यामुळे ही मला अपॉर्च्युनिटी मिळाली की मी इंजिनियर होऊ शकलो. तर माझ्या घरामध्ये जर तुम्ही आलात तर एका वॉलमध्ये तुम्हाला तिथे म्हणजे माझी आई जी आहे तिने ख्रिश्चनिटी ऍक्सेप्ट केली. माझे वडील जे आहेत ते रमदान करायचे 1 महिन्यासाठी. आणि माझी जी ग्रँडमदर आहे ती सिखिझम हा धर्माचा फॉलो करायची आणि हिंदुझम. तर एका घरामध्ये तुम्ही जर आलात तर सगळ्या देवी देवता सगळे एकत्र आहेत तिथे. अल्लाह पण आहे आणि इकडे गुरु नानक देवजी पण असतील आणि जीसस क्राइस्ट पण असतील आणि कृष्ण वगैरे हे सगळे. तर आय थिंक ही मला सगळ्यात मोठी ग्रेट ऑपॉर्च्युनिटी की ह्या सगळ्या धर्माच्या लोकांचा रिस्पेक्ट करणं आणि ह्या आयडिओलॉजी थ्रू जाणं लहानपणामध्ये. कारण आईसोबत मी चर्चमध्ये जायचो, वडिलांसोबत मॉस्कमध्ये आणि घरच्यांसोबत टेम्पलमध्ये सुद्धा. तर मला वाटतं ही इंडियासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. खूप साऱ्या डिफरंट स्टोरी आपण लहानपणीच ऑब्झर्व करू शकतो आणि त्यामधून काही शिकू शकतो. तर पण 10वीमध्ये असताना म्हणजे 9वीमध्ये असताना की असं झालं की सायन्स आणि रिलिजन ह्याच्यामध्ये टकराव सुरू झाला आणि मी मोर इंटरेस्टेड सायन्स मध्ये गेलो. आणि 12वीत असताना 12वीच्या एक्झामच्या आधीच म्हणजे माझे 3 मित्र आहेत, अजय, अतुल आणि ऋषी. तर मी ठरवलं, त्यांनी ठरवलं होतं की आम्ही एकत्र जायचं घर सोडून सगळ्यांनी आणि टू अंडरस्टँड ट्रूथ ऑफ लाईफ. तर त्यामधला मी एकटाच राहिलो आणि मी म्हटलं की मी चाललोय आणि बाकी दोघं नाही आले, तिघं नाही आले. तर मी एकटाच निघालो आणि त्यांना सांगितलं माझ्याकडे काही पैसे नाहीत. तर मी काय, मित्र म्हणाला ऋषिकेश की मला फोन कर बाहेर गेल्यानंतर. म्हटलं माझ्याकडे काही पैसे नाही जास्त. तर त्यांनी मला 1 रुपयाचा कॉईन दिला आणि म्हटलं ह्याने तू एसटीडी बूथ वरून फोन कर मला. तर मी म्हटलं ठीक आहे. तर राशीनहून पुण्याला गेलो. पुण्याहून मग एक ट्रेन पकडली होती की तिथून मी पुढचा प्रवास करणार होतो आणि बाहेरच राहणार होतो
की गौतम बुद्ध जे आहेत आपले 29 इयर मध्येच त्यांनी घर सोडून गेलं आणि टू सीक द ट्रूथ ऑफ लाईफ. तर त्यांचं इन्स्पिरेशन होतं खूप मोठं माझ्यासाठी. आणि पण दुसऱ्या दिवशी मी फोन केला ऋषीला की आता इथे पोहोचलोय, आणि त्यांनी मला पूर्ण घरची स्टोरी सांगितली. तुझे घरचे सगळे तुला पाहतायत, कुठे गेला, पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट वगैरे केलेत त्यांनी आणि खूप काळजी करतायत, कारण मी कुणाला सांगितलं नाही घरच्यांना. तर मी तेवढं मेंटली प्रिपेअर्ड होतो. तर मग दुसऱ्या दिवशी मी परत घरचा प्रवास सुरू केला आणि मग इंजिनिअरिंगच्या प्रवाहामध्ये वाहत पुढे जॉब 6 महिने करत होतो टेलिकॉम. आणि त्यानंतर मला जाणवलं की ही माझी लाईफ होऊ शकत नाही, टू अर्न द मनी अँड म्हणजे पैसा कमवणं आणि त्या पैशाच्या जोरे टू गेट डिफरंट एक्सपिरियन्स. म्हणजे डिफरंट काय एक्सपिरियन्स असेल की तुमचं घर आणि नॉर्मल जे लाईफ आपण बघतो एक दुसरीकडे, की मॅरेज, चिल्ड्रन्स अँड कार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर I think this is not my way of life. So I quit my job and then I work as a volunteer. After that 5-6 months, I was like looking for some new things, and suddenly I got connected with Dr. Kumar Saptarshi from Maharashtra Gandhi Smarak Nidhi. तर त्यांच्यासोबत 1.5 वर्ष मी काम केलं टू फाईट अगेन्स्ट कास्टिझम अँड फॉर कम्युनल हार्मनी. तर त्या 1.5 वर्षामध्येच गांधीजींच्या खूप जवळ मला जाता आलं, आणि ॲज अ एक मित्र म्हणून, कारण माझी जी थिंकिंग होती की टू अंडरस्टँड ट्रूथ ऑफ लाईफ, तर गांधीजींची जर्नी तुम्ही पाहिली की संबंध त्यांचं जीवनच हे सत्याकडे जाणार आहे. कंटिन्युअस खूप सारे एक्सपेरिमेंट करणं आणि पुढे जात राहणं, नवीन गोष्टी शिकणं, ज्या जुन्या चुका झाल्या त्या सुधारणं आणि पुढे जात जाणं. त्यांची जर्नी ही मॅक्सिमम स्पिरिच्युअल जर्नी होती, इंडियन ट्रेडिशन. आणि पण त्यांचं एक सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांचं 3 डिफरंट कॉन्टिनेंट मध्ये खूप ग्रेट कनेक्शन आहे. म्हणजे साऊथ आफ्रिकेमध्ये 21 वर्ष त्यांचा रहवास होता, तिथे 21 वर्ष, आणि 3 वर्ष पूर्व युके, 2 ते 3 वर्ष युके मध्ये आणि इंडियामध्ये पुढचा काळ. तर 3 डिफरंट कॉन्टिनेंट, म्हणजे युरोपियन कॉन्टिनेंट, आफ्रिकन कॉन्टिनेंट, इंडिया, एशियन कॉन्टिनेंट. तर मला वाटतं ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी त्यांच्यासाठी की डिफरंट कल्चर शिकणं आणि थ्रू दॅट कल्चर हाऊ दे कॅन टेक सम गुड थिंग आउट ऑफ इट. तर गांधीजींची म्हणजे इंडियाला अजून पण खूप गरज आहे, आणि ती गरज राहणार जोपर्यंत आपण शिकत नाहीत अहिंसक लाईफ आणि पीसफुल को एक्झिस्टन्स विदिन आवर नेशन अँड with other nations. So I don't know how long it will go, but as long it will go on, there will be Gandhi, and we should understand from his life, because stories are one of the great, I think so, very powerful. Because I before that I was not thinking the story that much powerful. After reading the book of Sapiens, I was like try to stay away from story. But then I realized that stories are very, very powerful, and without story, we will not be here, because we are all here to listen the stories of my journey. So they are very powerful, and they are shaping our human civilizations, because we human beings are just made up a story, like religious, caste, and whole lot of things. So stories are very important. So तर गांधीजींची स्टोरी ही सगळ्यात आय थिंक सो खूप महत्वपूर्ण आहे, आणि ती खूप जगभरात पसरली आहे. म्हणजे छोट्याशा गावापासून ते मोठ्या मोठ्या शहरात, खूप साऱ्या जगभरातल्या शहरांमध्ये गांधीजींचा स्टॅच्यू, तिचा त्यांचा निबंध, प्रबंध म्हणजे रिसर्च केला जातो त्यांच्यावर. आणि रिसेंटली मी अफगाणिस्तान मधून आले, आता माझी लास्ट कंट्री अफगाणिस्तान होती. तर तिथं मी पाहिलंय की अहिंसा किती महत्वाची आहे. कारण 40 वर्ष हा संबंध जो वार चालू आहे, आणि आता सध्याची इन्स्टॅबिलिटी आहे, अमेरिका जो जातोय आता, आणि जो व्हायलन्स चालू आहे तालिबान आणि अफगाणिस्तान गव्हर्नमेंट मधला आणि इतर जे डिफरंट फोर्सेस आहेत त्यांच्यामधला, तर खूपच भयंकर आहे ते. आणि ह्या काळामध्ये ज्या त्यांच्यामधली जी प्रॉमिनंट लीडर आहेत, तर त्यांच्याकडे 2 लीडर सगळ्यात मोठे आहेत. पहिला मध्ये महात्मा गांधीजी, आणि दुसरं मध्ये खान अब्दुल गफार खान. आणि खान अब्दुल गफार खान, सरहद गांधी तुम्हाला माहितीच असेल की ते गांधीजींचे खूप मोठे फॉलोअर आहेत. आणि त्यांचं पेशावर हे शहर म्हणजे जवळच त्यांचं गाव आहे. लकीली मी त्यांच्या श्राईन मध्ये जाऊन आलो, जलालाबाद, कारण त्यांचा जन्म पाकिस्तानचा, पण पठाण ही त्यांची आयडेंटिटी. आणि त्यांना तर पठाण अफगाणिस्तानमध्ये मोर दॅन 70% आहेत. तर ते एक रोल मॉडेल होऊ शकते ऍज अ नॉन व्हायलंट. आणि जगभरात खूप सारे, म्हणजे प्रत्येक कंट्रीमध्ये गेलं
की त्यांचे स्वतःचे प्रत्येक गांधी नसतात. म्हणजे ओकिनावा हा छोटासा आयलंड आहे जपानचा, तर तिथले त्यांचे लोकल गांधी आहेत. जेजू आयलंड मध्ये जिथे मी प्रोटेस्ट करत होतो साऊथ कोरियाच्या नेव्ही बेस समोर, तर तिथे त्यांचे लोकल गांधी आहेत. जपानमध्ये काय गांधी आहेत, कंबोडियाचे त्यांचे लोकल गांधी आहेत, झांबियामध्ये नेल्सन मंडेला, मार्टिन लुथर किंग आणि किती किती नाव घेऊ तर अनलिमिटेड म्हणजे इन्फानाईट नाव आहेत अशी म्हणजे जगभरात की गांधीजींना फॉलो करतात, त्यांचे विचार ऐकतात. आणि खूप सारे लीडर्स आहेत जगभरातले की ते विदाउट गांधीजी म्हणजे पुढे जाऊ शकत नाही, तर त्यांना तो अभ्यास करावाच लागतो आणि अशा लीडरशी भेटलोय मी खूप साऱ्या जगभरात. तर ही जी यात्रा आहे याचं मूळ पर्पज आहे की टू एक्सप्लोर, to understand the truth of life, to understand human civilization, to understand nature, universe, and to understand whatever I can find through my journey. The other one is to share the idea of non-violence, which is, I think, the most important as human civilization. How we can accept and understand the idea of non-violence. Like there are different forms of non-violence, and so that was the essence, non-violence, and the non-violence, and then Gandhiji's story of Gandhiji. So it's like interconnected because I think so. Gandhiji is the only person, like I think so. In human history, if you read, he's the only person who like used at like massive scale. Even Gautama Buddha or Jaina or any other leader, Gandhiji is the one who used the idea of non-violence in such a massive scale, and it was a tremendous result. Because if you see the India's independence movement and what we achieved today, like after 75 years, what we are sitting here peacefully, I think so all credit go to him. There are many other leaders, but the idea of non-violence, how we implement it in the people's of mind. Like if you see today, the Kisan Kranti Morcha, and even all people in India, I think most of people accept the idea of non-violence when the protest was happening, and there was like huge support. And even the people who oppose Gandhiji, they are also supporting the idea of violence. So the Gandhiji is still there in their mind. So I think so it is a victory of Gandhiji that he still remember, and his idea is still pure. And it is, I think, a victory of the humanity that we are accepting it and we are using it because it's for our peace. It's our for civilization to be with a non-violence. So I propagate it in school, college, universities, wherever I get. The Indian Embassy across the world, they support me to organize my talks. Even though Indian Embassy all across the world are a great supporter of me, and the local community. And I have in India and Maharashtra, we said, अवघे विश्वचे आमचे घर, or वसुधैव कुटुंबकम. It's in real sense, it's like the whole world is my family. I have Japanese mother, Chinese mother, one recently in Uzbekistan, then the British one, then German, all across the world, brothers and the mothers. I think so. The greatest message what I understand is just go with the love, and you receive like the great love from people. And I think so. We have different story in our life because our religion, our culture gives different story, and that's the only difference between the we and the other people. That's the only difference. But yeah, the stories are infinite, and they can divide us as well. So we need to be careful which story we should choose. So thank you, Drew. I'll go Yes, for yes. next question. So with starting, you flag some point which is very important for youth, I think so. क्योंकि कई बार ऐसा होता है कि हमारी जो मिट्टी है, मिट्टी की जो मिट्टी का जो आय थिंक 40 मिनिट नंतर मीट खतम होईल, सेम लिंकला आपण जॉईन करू शकतो पुन्हा. तर आपण ज्यावेळी म्हणतो की आपल्या मातीचं एक खासियत असते, या आपल्या मातीमध्ये आपण पायी चालणं किंवा पायी चालण्याची आपली वारीच्या परंपरेपासून, जसं की तुम्ही मेन्शन केले की भगवान बुद्ध असतील, ज्यांनी सत्याच्या शोधासाठी, इथल्या दुःखाचा शोध घेण्यासाठी, त्याचं समूळ नष्ट करण्यासाठी अशा अनेक महावीरांनी, अनेक महत्वाच्या महामानवांनी स्वतःला घरापासून दूर करत अशा अर्थाच्या शोधात पायी प्रवास केलेला आहे, आणि त्याच्याशी तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड सांगत आहात. तर अशा जर्नीला सुरुवात करण्यासाठी ही तुमची जी काही फिलॉसॉफिकल प्रिपरेशन होती, किंवा तुम्ही त्यासाठी मेंटल प्रिपरेशन, तुम्ही मध्ये मेन्शन केलं की तुम्ही 3-4 मित्रांनी ठरवलं होतं की आपण असं काहीतरी करायचं, की प्रत्येक एका तुम्ही तरुण होत असताना एका वयाच्या टप्प्यावर असतं की या भौतिक जगामध्ये काही राहिलेलं नाही, तर आपण असं काहीतरी, मग आपण खूप व्हॅल्यू लोडेड गोष्टी करतो, खूप मोठमोठे कमिटमेंट्स करतो, परंतु बऱ्याचदा असं होतं की ते आपल्याकडून फॉलो होत नाहीत. आजच्या तरुणाईमध्ये होत आहे. ज्यावेळी आपण 21व्या शतकामधल्या तरुणांकडे पाहतो,
त्यावेळी आपण पाहतो की अशा प्रकारचे प्रवास करण्यासाठी कशा स्वरूपाची एक मानसिक स्तरावर तर वेगळी तयारी लागलीच असेल, परंतु इतर बाजूनी सुद्धा कशी तुम्ही तयारी केली आणि स्वतःला आपल्या देशापासून, आपल्या मातीपासून, आपल्या कुटुंबापासून, आपल्या मित्र परिवारांपासून, जे की आपण एक संरक्षण म्हणून पाहतो की बाबा आपला जिल्हा, आपला तालुका, आपला देश, हे एक संरक्षणाचं कवच असतं आपल्या आजूबाजूला. आणि हे सगळं नाकारून कुठल्या तरी दुसऱ्या मातीत जायचं, तिथल्या लोकांबरोबर राहायचं. तर या सगळ्यांशी टॅकल करण्यासाठी तुम्ही स्वतःची कशी तयारी करून घेतली किंवा कशी तयारी केली? सगळं मोठं असतं की आपल्यासाठी कम्फर्ट झोन जो आहे तो सुटणं खूप अवघड गोष्ट असते. तर लकीली जेव्हा मी ऍज अ व्हॉलंटियर म्हणून गांधी भवन मध्ये काम करत होतो पुण्यामध्ये, तर मिनिमम मला काहीतरी एक 6,000 ते 7,000 रुपये मिळायचे एक महिन्याचे. तर ते मी माझ्या मित्रांना आधी शेअर करून मी आले. तर मिनिमम लाईफ म्हणजे मिनिमम रिसोर्सेस मध्ये कसं जगलं पाहिजे, कमीत कमी खर्चामध्ये कसं जगलं पाहिजे, तर त्याची माझी 1.5 वर्ष प्रॅक्टिस झाली होती आधीच. तर बाहेरच्या अनकम्फर्ट सिच्युएशन मध्ये मला काही प्रॉब्लेम नाही. तर पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की फायनान्शियल माझं एक होतं की आमचं जर ठरलं होतं जाण्यापूर्वी की मिनिमल सपोर्ट मध्ये निघणं, ऍज मिनिमम ऍज पॉसिबल. आणि आय थिंक ते सगळ्यात मोठी म्हणजे पॉवरफुल थिंग्स होत्या माझ्या जर्नी मधली, की जर कमी आपल्या असतील, कमी रिसोर्सेस आपल्याकडे असतील, तर आपण लोकांकडे जाऊ. आणि ती अपॉर्च्युनिटी होती की लोकांची कनेक्ट होणं. म्हणजे या यात्रेमध्ये जेव्हा मी वॉक करायचो किंवा सायकल करायचो, संध्याकाळी मला माहिती नाही की मी कुठे राहणार आहे. टेंट वगैरे आहे माझ्यासोबत. तर मी 5 घरी जायचो आणि घर त्यांचं नॉक करायचो आणि विचारायचो की तुमच्या घरासमोर मी टेंट टाकू किंवा लोक बाहेर असतील तर त्यांना विचारायचं. तर त्यापैकी 5 पैकी 1-2 नाही म्हणणार पहिले, मग तिसरा हा म्हणणार. आणि मग त्यांच्यासोबत राहायचं, त्यांच्यासोबत गोष्टी करायच्या, काय करतोय आणि कुठून आलोय. आणि त्यानंतर मग ते त्यांचं रात्री जेवण देणं, मग सकाळी ब्रेकफास्ट. तर हे खूप इन्स्पायर केलं मला. ह्या गोष्टींनी खूप इन्स्पायर केलं की दुसऱ्या दिवशी पण त्याच ऊर्जेने मी निघायचो पुढे. कारण देशाच्या बाहेर तुमचं टेम्परेचर वेगळं राहणार, म्हणजे कधी कधी खूप थंडी, कधी कधी खूप गरम. ह्या गोष्टी फिजिकली खूप चॅलेंजिंग आहेत. तर त्या गोष्टी लोकांमुळे खूप इन्फॉर्मेशन मिळालं म्हणून निघायचो. दुसरी गोष्ट म्हणजे तिसरी गोष्ट असेल की फायनान्शियल ह्याचं सांगितलं ना आता, फॅमिली. तर माझ्या आईला मी सांगितलं कॉल करून की मी निघतो आता, मी 3 वर्षासाठी बायसिकल जर्नीला चाललोय. आणि तिने फोन कट केला माझा, कारण ती एवढी रागवून बोलत नाही माझ्याशी. तर मग मी काय केलं की दुसऱ्या दिवशी मला फोन आला माझ्या भावाचा, मोठ्या भावाचा. आणि त्याने मग मला खूप म्हणजे दम देऊनच पूर्ण एकदम इकडे जाऊ नको, काय नको, घरी आत्ताच्या आत्ता. घरी गेलो मी तिसऱ्या दिवशी. आणि मग तिथे सगळे माझे रिलेटिव्ह तयारच होते बॉम्बार्डिंग करायला माझ्यावर की हा काय येडा झालाय की काय झालंय, असं काय विचार करतोय वेगळा. आणि हेच गोष्ट झाली होती 16 वर्षात की मला वाटलं की घरचे नाही समजणार लवकर, आणि त्यामुळे मी निघून गेलो होतो. तर ह्या वेळेस पण तेच झालं. पण लकीली त्याच्यामध्ये 2 हप्ते होते त्यापूर्वी, आणि 2 हप्त्यामध्ये त्यांना समजलं की हा का थांबणार नाही. तर मग मी पॉझिटिव्ह साईन देत राहिले आणि मग निघाल. त्यांची सगळ्यात मोठी ही गोष्ट होती की हा राहणार कुठे, खाणार कुठे, सिक्युरिटीचं काय याच्या, लोक मारतील त्याला वगैरे. तर ह्या गोष्टी वर मी 6 महिन्यानंतर त्यांना कम्फर्टेबल झाले. पहिले 6 महिने खूप स्ट्रगलिंग होते, 6 महिन्यानंतर व्यवस्थित झाले. आणि एक सगळ्यात मोठं बिलीव होतं माझं ह्युमॅनिटीवर की जिथे जाल तिथे मदत लोक करतील, प्रेमाने जाताल तर लोक मदत करणारच करणार. आणि लकीली मी गांधी आश्रम वर अहमदाबादला जे आहे तर तिथे गेलो होतो. आणि तिथे एक चायनीज ट्रॅव्हलर आला होता बायसिकलवर, जिलॉंग वॅन. तर लकीली तो बायसिकल आला होता आणि मी पण जाणार होतो. तर त्याच काळामध्ये त्यांनी त्याची बायसिकल मला गिफ्ट केली आणि तीच बायसिकल घेऊन पुढे मी गेलो. एक ख्रिश्चन प्रिस्ट आहे, प्रोटेस्टंट. तर तिने त्याची स्लिपिंग बॅग मला दिली. ती स्वीडनमध्ये होती, तर तिला गिफ्ट मिळाली होती, तर ती मला भेटली. गांधी स्मारक निधीने काही वस्तू खरेदी करून दिल्या. तर गांधी स्मारक निधी आज ऑफिशियल स्पॉन्सर आहे, पण हा सगळा जो स्पॉन्सरशिप आहे ती पूर्ण जगभरातल्या लोकांनी सपोर्ट केलेला मला. म्हणजे जपान, अमेरिका, USA, लोकल तिथलची लोक, इंडियन कम्युनिटी, सगळ्या लोकांनी खूप सपोर्ट केल्यानंतरच ही जर्नी शक्य झाली. तर सगळ्यांचे मी आता परत एकदा आभार मानतो की एवढे जबरदस्त सपोर्ट मला केला आणि पुढे मला नेत जाता आलं. जसं की आपलं महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं की हे विश्वाची माझे घर.
तर मला असं वाटतं की हा जो तुमचा अनुभव आहे त्याचंच एक मोठं उदाहरण मानता येईल की ह्या प्रवासामध्ये जगातल्या वेगवेगळ्या जिथं जिथं तुम्ही गेला तिथं तिथं लोकांनी तुम्हाला सपोर्ट केलेला तुमच्या बोलण्यातून दिसतंय. तर असेच यालाच धरून मी पुढे असं म्हणेल की असे तुमचे 2-3 अनुभव सांगा की तुम्हाला ते अनुभव आल्यानंतर असं वाटलं की माणूस पण जिवंत आहे, की ते माणूस पण जे आहे आपण आपल्या संत साहित्यामध्ये पाहतो, आपल्या इंडियन फिलॉसॉफीमध्ये दिसतं आपल्याला. तर त्याची त्याची प्रचिती येते. असे 2-3 अनुभव कुठले पूर्ण एंटायर जर्नीमध्ये? हे खूप कठीण आहे सांगणं तसं. तर कारण हां. की म्हणजे त्यातले 2-3. 4-4.5 वर्ष प्रत्येक दिवस हा कोणी ना कोणी सपोर्ट केलेला असेल मला. तर अच्छा. फक्त एक असं काही सांगू शकत नाही. तरी पण एक सांगतो मी लॉस लॉस वेगसमध्ये होतो आणि हं. तिथे ओळखीचे होते माझे खूप लोकं. पण एक दिवशी तिथून मी जाणार होतो. ज्या दिवशी मी जाणार होतो त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, की मी निघतोय आता इथून लॉस एंजेलिसमध्ये होतो आणि लॉस वेगसला चाललो होतो. तर त्या रात्री मी होस्ट कुणाला असं माहितलं नाही आणि म्हटलं, की बाहेर कुठेतरी थांबूया. तर तिथे एक इस्कॉन टेम्पल होतं आणि तिथे मी त्यांना विचारलं. 2 तास त्यांनी काही आन्सर केलं नाही मला. मी सायकलवर होतो, सगळे सामान माझ्यासोबत होतं आणि तर ॲट द एंड तिथे एक एक व्यक्ती भेटला मला आणि त्याच्याकडे तो राहत होता फक्त व्हॅनमध्ये. म्हणजे यूएसएमध्ये जी काय म्हणतात त्याला, कोणती मूव्हमेंट चालली खूप मोठ्या केसांची जी मूव्हमेंट चालली, म्हणजे फ्रीडम मूव्हमेंट काय म्हणतात त्याला, नाव विसरलो मी आता. सॉरी, हिप्पी. हिप्पी मूव्हमेंट. तर त्यामधला तो होता आणि त्याने त्यावेळेस घर सोडून गेला होता. तर तो पूर्ण हां, आर्मीमध्ये हां. म्हणजे कारमध्ये त्याचं घर होतं आणि तो मूव्ह व्हायचा त्या कार घेऊन. तर तो मला तिथे भेटला आणि ॲट द एंड म्हणजे 10 वाजता समजलं की मला जागा भेटत नाही झोपायला तिथे. तर 2x2 मीटर खूप झालं माझ्यासाठी. तर नाही भेटणार आहे म्हणून. तर मग हा म्हटला की मी तुला काहीतरी ऑफर करू शकतो प्लीज. म्हटलं चला. तर तो मला त्याची एक कार आहे आणि कार आणि एक आरव्ही 2 अशा कार. तर त्याच्या कारमध्ये मला त्यांनी झोपण्याची व्यवस्था केली. म्हणजे हा एवढा गरीब माणूस आणि त्यांनी त्याच्या कारमध्ये राहण्याची व्यवस्था केली. सायकल ठेवली आतमध्ये गाडीच्या आणि निवांत तिथे झोपलो. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची स्टोरी पण खूप इन्स्पायर होती, की त्याचे वडील खूप श्रीमंत होते. पण ते सगळं सोडून तो या यात्रेमध्ये जिप्सीमध्ये यात्रेमध्ये कारण जिप्सी ही मूव्हमेंट फ्रीडमची मूव्हमेंट आहे, की सगळं घरदार सोडून तुम्ही फ्री होता आणि खूप सारे एक्सपिरियन्स घेता लोकांसोबत राहून. आणि खूप म्हणजे लोक भेटली जिप्सीवाले मला तिथे. तर सॉरी हिप्पी मूव्हमेंटवाले. तर तो स्पर्म डोनर होता. तर त्याचे हां, हां. साधारण 2,000 चिल्ड्रन्स होते ऑल ओव्हर द वर्ल्ड आणि अरे! त्याच्यावर एक डॉक्युमेंटरी होती YouTubeवर. जे विकी डोनर तो मूव्ही पाहिला असेल तुम्हाला, तर तो रिअल हां, लाईफ विकी हां. डोनर होता माझ्यासाठी. तर तो खूप जबरदस्त होता. ते एक आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये एक महत्त्वाची स्टोरी अशी झाली, की मी साऊथ कोरियामध्ये होतो आणि जेजू आयलंडमध्ये त्याच्या आधी मी ओकिनावा म्हणजे जपानमध्ये मी पहिली पदयात्रा सुरू केली मी. टोकियो ते हिरोशिमा आणि नागासाकी. तर टोकियो ते क्योतोपर्यंत म्हणजे जो प्रवास होता, बिना पैशाचा प्रवास होता माझा तो. आणि मी जिथे जागा भेटेल तिथे झोपायचो, जिथे जेवण भेटेल तिथे जेवण करायचं. लोकं तिथे खाणं, माउंटेन, रिव्हर्स म्हणजे तुम्ही जे इमॅजिन करता अर्थवर त्या ठिकाणी मी झोपलेलो आहे. म्हणजे चायनामध्ये असताना पोलिस स्टेशन, तिथे स्नूकर टेबलवर पण म्हणजे प्लेनच म्हणजे फ्लॅटेस्ट सरफेस जो आहे अर्थचा त्याच्यावर पण मी झोपलेलो. आणि जपानमध्ये असताना तर 1 महिना ती यात्रा केली मी आणि त्या यात्रेत मला जाणवलं की वी आर द वन म्हणजे पूर्ण युनिव्हर्स आणि आपण सगळे एकच आहोत. म्हणजे वी आर मेड ऑफ एनर्जी म्हणजे सायंटिफिकली पाहिलं तर ते आधीच समजलं होतं. पण प्रॅक्टिकली मी एक्सपिरियन्स केलं. म्हणजे नेचरच्या साथ लोकांच्या सोबत राहून ती जी कनेक्टिव्हिटी झाली माझी जपानमध्ये, तर ती खूप अमेझिंग होती आणि तिथे पहिल्यांदा मला मी नॉन व्हेजिटेरियन होतो. तर तिथे मी माझा डाएट ॲज अ व्हेजिटेरियन झालो 1 महिन्यानंतर आणि त्याचं सगळ्यात कारण होतं की टू हॅव मिनिमम व्हायलन्स अगेन्स्ट ॲनिमल बिकॉज इफ यू ब्रीथ, इफ यू वॉश हँड, दे आर गोइंग टू बी किलिंग. बट आय थिंक सो आपली सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी की कमीत कमी हिंसा करून आपण कसं राहू शकतो. ही सगळ्यात मोठी कल्पना होती त्यामध्ये. दुसरी होते की थ्रू डाएट हाऊ वी कॅन रेज आवर कॉन्शियसनेस. हा दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट होती आणि जसं तुम्ही डाएट व्यवस्थित करता, तर बॉडीसाठी पण खूप न्यूट्रिशियस व्हॅल्यू म्हणजे तुम्ही आहार पण खूप कंट्रोल करू शकता व्हेजिटेरियनमध्ये. तर ह्या 3 गोष्टीमुळं मी ॲज अ व्हेजिटेरियनची प्रॅक्टिस सुरू केली जपानमध्ये. त्यानंतर तो जो 2 महिन्याचा वॉक होता, तो खूप पीसफुल होता माझ्यासाठी. कारण लोकं एवढी पीसफुल म्हणजे तुम्ही रस्त्यावरतून पॉकेट जरी पडलं, तरी ते कोण घेणार नाही.
तिथेच तुम्हाला 1 तासाने परत भेटेल. तुम्ही जर कॅफेमध्ये असाल, लॅपटॉप यूज करता, मोबाईल यूज करताय आणि टॉयलेटसाठी गेलात, तर 15-20 मिनिटांनी परत आला तर ते सगळं तिथेच भेटेल. ट्रेनमध्ये जर तुम्ही गेलात तिथे, तर ट्रेनमध्ये एक माणूस सुद्धा काही बोलणार नाही. सगळे लोक त्यांचं काम करत बसणार, कोण त्याचं रीडिंग करणार, कोण लहान मुलं गेम खेळणार. खूप सायलेंट, प्रिंट ऑफ सायलेन्स. आणि त्यांची ट्रेन सिस्टम तर तुम्हाला माहितीच, की मी एका ट्रेनमध्ये एका ठिकाणी जायचं होतं मला, तर त्यांना विचारलं की या स्टेशनला मला जायचंय आणि त्यांनी मला सांगितलं की नाव वगैरे बघू नका काहीच, हा टाइम घे 8 वाजून 15 मिनिटं आणि 15 मिनिटं असं सांगितलं त्यांनी मला. आणि सेम एक्झॅक्ट टाइमलाच ट्रेन तिथे थांबली आणि बाहेर निघालो. तर त्यांची एवढी प्रिसिजन आहे, म्हणजे कामाची पद्धत जबरदस्त. खूप डेडिकेशन लोक जपानमध्ये. तिथे गांधीजींना खूप वाचलं जातं, टेलिव्हिजनवर त्यांचे शो होतात त्यांच्या विचारांवर. आणि तिथे गांधी ग्रुप होता, तर त्यांची पण भेट घेता आली मला आणि काही आश्रम होते पण राहता आलं. तर तिथून मी त्या जे बुद्धिस्ट मॉन्क होते, म्हणजे मी 1 महिना निप्पॉन्झन म्युझी म्हणजे एक ग्रुप आहे जपानीज बुद्धिस्ट मॉन्कचा, ज्यांचे फाउंडर आहेत फुजी गुरुजी. तर फुजी गुरुजी हे नाव हे गांधीजींनी त्यांना दिले. फुजी गुरुजी जे नाव आहे इंडियामध्ये गुरुजी हा शब्द. हा. तर फुजी गुरुजींचा त्यांचा ग्रुप आहे निप्पॉन्झन म्युझी. तर त्यांच्यासोबत मी दरवर्षी करतात टोकियो ते हिरोशिमा आणि नागासाकी. तर दुसऱ्या महिन्यातला मला माहित होतं की ते पण करतायत, पण मी म्हणलो होतो की 1 महिना मी स्वतः एक्सपिरियन्स घेईल, स्वतःची यात्रा करेल आणि दुसऱ्या महिन्यात त्यांच्यासोबत जॉईन झालो. आणि त्यांनी एवढं मला उचलून ठेवलं की ऍज अ आय एम सिटीजन ऑफ इंडिया, लँड ऑफ बुद्धा अँड फॉलोअर ऑफ गांधीजी. एवढं हायली रिस्पेक्ट त्यांनी दिला आणि प्रत्येक जिथे राहील ते एवढं हाय रिस्पेक्ट दिला त्यांनी की प्रत्येक ठिकाणी 3 ठिकाणी त्यांचे दिवसाचे टॉक्स असतील, तिथे प्रत्येक ठिकाणी मला टॉक्स करायची संधी दिली. त्यांचा टेलिव्हिजन असेल, लोकल मीडिया असेल, सगळ्यांसोबत ऑपॉर्च्युनिटी दिली. आणि तिथे मला माझी ज्या जपानीज मदर भेटली, ती सोबत आमच्या सोबत होती आणि ती माझ्यासाठी व्हेजिटेरियन स्पेशल बनवायची फूड, कारण तिथे नॉन व्हेजिटेरियन खूप, तर स्पेशल माझ्यासाठी ती काय ना काय ठेवायची व्यवस्था. तर तिथून मी ह्या बुद्धिस्ट मॉन्कनी मला स्पॉन्सर केलं ओकिनावासाठी. आणि ओकिनावामध्ये मला पहिला प्रोटेस्ट US एअर बेस. तर तिथे ते ओकिनावा हा छोटासा आयलंड आहे जपानचा आणि तो खूप तायवान पासून जवळ आहे, तायवान साऊथ कोरियापासून तो जवळ आहे. तर तिथे अमेरिकन बेसच्या विरुद्ध मी प्रोटेस्ट केला आणि तिथे त्यांनी स्पॉन्सर केलं खूप. आणि तिथून मग जेजू आयलंडचे कनेक्ट झालं. आणि तिथे काही 10 वर्षापासून एक ग्रुप आहे जो की जो साऊथ कोरियन नेव्ही बेस आहे त्याच्या विरुद्ध तो प्रोटेस्ट करतोय. तर त्यांच्यासोबत कनेक्ट झालो मी. आणि म्हणजे मॅक्सिमम त्याच्यामधले जे ऍक्टिव्हिस्ट आहेत 95% वुमन्स आहेत. तर त्याच्यामुळे असून हे मला जाणवलं की वुमन्स पार्टिसिपेंट पीसमध्ये खूप महत्वाचं आहे. कारण म्हणजे ते आहे, कारण तो जो मुवमेंट होती खूप पीसफुल होती आणि खूप जिद्दीने ते लढत होते, अजून पण लढतायत. म्हणजे 14 वर्ष होतील त्या या प्रोटेस्टसाठी. 14 वर्षापासून ते बसून आहे तिथे रोडवर, खूप मेगा डान्स करतात अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी. खूप सारे लिटरेचर असेल, म्युझियम असेल आणि खूप सारे टॉक्स वॉक्स करतात पूर्ण साऊथ कोरियामध्ये. तर त्यांची जी कल्पना आहे की जेजू आयलंड हा पीस आयलंड पाहिजे. आणि कारण जो वॉर जेव्हा होतं त्यावेळेस पहिल्यांदा जो अटॅक होतो हा बेसवर होतो, तर त्यांना तो आयलंड नाही पाहिजे, म्हणजे नवी बेस नाही पाहिजे. तर एक दिवशी असं झालं की मी आणि माझे सहकारी आम्ही बेसवर होतो, नेव्ही बेस, आणि तिथाचा जो कोस्टल गार्ड आहे तर तो आणि माझा एक मित्र जो आहे मित्र, त्यांची वर्बल फाईट झाली. तर मला ते आवडलं नाही, कारण नॉन व्हायलन्स रजिस्टरमध्ये वर्बल सुद्धा हा एक व्हायलन्स आहे. जर व्हायलन्स असेल तो हा एक नॉन व्हायलन्सचाच पार्ट आहे. तर मग मी दुसऱ्या दिवशी काय केलं की एक फ्लॉवर घेतलं आणि त्या कोस्ट गार्डकडे गेलं दुसऱ्या दिवशी आणि त्याला म्हटलं की तू चांगला माणूस आहे, आणि फुल दिलं त्याला. तर त्याचा रिप्लाय आला की नाही, मी चांगला माणूस नाहीये. मी शॉक झालो की याला आता आन्सर काय द्यावं, काय बोलायचं. तर म्हटलं की बस तू जस्ट फॉलो युअर हार्ट, डोंट बी हार्श ऑन दिस पीपल. तो खूप आरगंट होता, लोकांसोबत खूप चांगला व्यवहार नव्हता करत तो. तर मी निघून गेलो तिथून. तर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी तिथे पोहोचलो तर तो गार्ड मला म्हटला की मॅन कम हिअर. असे वॉट? ही सेड आय वॉन्ट टू टेक अ सेल्फी विथ यू. So this is, I think, the actual action of non-violence. How we can transform to action of non-violence. आणि माझ्यासाठी खूप प्रॅक्टिकली, म्हणजे पहिल्यांदा प्रॅक्टिकली हा जबरदस्त एक्सपिरियन्स राहिला माझ्या जीवनामधला, की प्रॅक्टिकली मी नॉन व्हायलन्स समजू शकलो. कारण नॉन व्हायलन्स ही नॉट अनुभव घेता आला. नॉन व्हायलन्स हा फक्त फिजिकल ऍक्शनशी निगडीत नाही. तर तुम्ही बोलताय काय, तुम्ही थिंक काय करताय. कारण तुमची जी ऍक्शन सेल्फ व्हायलन्स, तुमची ऍक्शन आहे जी तुमच्या माइंड मधून क्रिएट होते.
कारण True, कुणाबद्दल true, तुम्ही true. हेट निर्माण केला किंवा वाईट हम्म. कुणाबद्दल चितला आपण, तर ते त्याची अगोदर आपल्यामध्ये माइंड प्रोसेस. तर तो फिजिकल मध्ये ट्रान्सफर होतो पुढे. हा. जपानच्या वॉकमुळे तो माझा खूप जबरदस्त एक्सपिरियन्स राहिला. आणि जर Yes. आपल्या माइंड मध्ये असेल तर आपण डिस्टर्ब होतो. म्हणजे वी आर द फर्स्ट पर्सन हु आर सफरिंग बिकॉज ऑफ दिस व्हायलन्स, बिकॉज ऑफ दिस हेट. तर ती हो. खूप महत्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि त्या स्टोरी मधून मला म्हणजे आतापर्यंत मी शिकत आलो आणि इम्प्रूव्ह करत आलो स्वतःला त्याच्यापासून. येस, मला याच्यावरून एक असं जाणवतं की भारतामध्ये बऱ्याचदा असं होतं की तरुणांचा वापर व्हायलन्ससाठी किती सहज केला जातो. तर मला वाटतं की हा जो थॉट आहे की व्हायलन्स करण्यासाठी, कुठल्या तरी दंगलीमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा कुठलाही अटॅक घडवून आणण्यासाठी ज्या तरुणांचा उपयोग केला जातो, त्यांना हे सांगितलं पाहिजे की तो जो व्हायलन्स, सेल्फ व्हायलन्स पासून त्या व्हायलन्सची सुरुवात होती. पहिलं डिस्ट्रक्शन तुमचं स्वतःचं होतं. तर मी पुढचा प्रश्न विचारण्यापूर्वी सगळ्यांना विनंती असं करेल, जर 40 मिनिटामुळे जर ही मीटिंग संपली तर सेम लिंकला आपण पुन्हा सगळे जॉईन करूया. जर बाय चान्स संपली तर पुढचा क्वेश्चन असा आहे की याच्या थोडासा अपोजिट आहे, की या संपूर्ण जर्नीमध्ये आजपर्यंत कधी अशी एखादी वेळ झाली का की आता यस मी इथं गिव्ह अप करतोय आणि मला नाही करायचंय पुढे कंटिन्यू, असा एखादा अनुभव किंवा असा एखादा क्षण आला का की जिथं वाटलं की बस आता मायदेशी परतावं? असं पूर्ण 100% नाही जाणवलं कधीच. फक्त रवांडामध्ये असताना आम्ही वॉक करत होतो रवांडामध्ये. म्हणजे रवांडा माहिती असेल तुम्हाला की 1990s मध्ये खूप मोठा जिनोसाइड झाला होता हुत्सुमध्ये. तर रवांडा ही कंट्री हिली कंट्री, आणि त्याच्यामुळे झालं असं की माझ्या पायाला थोडासा प्रॉब्लेम झाला आणि मला चालता नाही आलं. म्हणजे किगाली या शहरापर्यंत मी पोहोचलो त्यांच्या कॅपिटलमध्ये, पण तिथून मला बॅकपॅक घेऊन 2 किलोमीटर सुद्धा चालता येत नव्हतं. तर मला वाटलं की माहित नव्हतं की मी वॉक करेल पुढे की नाही. किंवा सगळ्यात मोठी माझ्यासाठी ॲसेट यायची की माझी हेल्थ आहे, माझी बॉडी आहे. कारण वॉकिंग हा माझा मीडियम. तर तो सगळ्यात माझ्यासाठी होता की मी पुढे करू शकेल का नाही करू शकेल. पण लकीली 1 महिना मी त्यात रिकव्हर केलं. काही गोरिल्ला जंगल आहे तिथे, गोरिल्ला राहतात अजून पण. तर त्या जंगलामध्ये गेलो. तिथे एक कॅथलिक फादर होते. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटीमध्ये राहून त्यांनी थोडं मला हर्बल वगैरे त्या उपचार केले पायावर. आणि इंडियन कम्युनिटी असेल, डॉक्टर असतील, त्यांनी पण मदत केली. तर मेडिसिनमुळे मला तिसराच प्रॉब्लेम सुरू झाला. लिव्हरवर थोडी सूज आली मेडिसिनमुळे. तर त्यानंतर ठरवलं की मेडिसिन परत घ्यायच्या नाहीत. स्पेशली आपल्या हाडाच्या निमित्त, हाडाच्या ज्या गोष्टी असतील बोनच्या निमित्ताने, तर त्या गोष्टी नाही घ्यायच्या परत. परत एक अफगाणिस्तानमध्ये परत दुसरा हादसा झाला पायावरच. तिथलची एक मजारी शरीफ म्हणून शहर आहे. तर तिथे लहान मुलं जिम्नॅस्टिक करत होते. तर त्यांचं इन्स्पायर होऊन म्हणलं मी पण ट्राय करूया. तर बॅकफ्लिप ट्राय करत होतो. तर बॅकफ्लिप परफेक्ट केली, पण लँडिंग चुकली माझी. तर पाय परत आता परत अजून तो आहे, माझं पेन आहे अजून तो 1 महिन्यापासून. त्याच्यामुळे मला पुढचा वॉक तिथे करता आला नाही. परंतु म्हणजे असा प्रसंग नाही की मी गिव्ह अप. कारण सगळ्यात माझी इन्स्पायरिंग गोष्ट होती माझ्यासाठी की टू नो द ट्रुथ आणि काहीतरी जिवंत इंडियामध्ये यायचं. ही सगळ्यात मोठी गोष्ट होती. तर त्यामुळे गिव्ह अप करण्याचा मला वाटतं काही प्रश्न नाही. आणि चॅलेंजेस रोजच येत राहतात. म्हणजे तुम्हाला जेवण माहिती नाही कुठे भेटणार आहे, कुठे राहणार माहिती नाही. कधी खूप सारा एवढा वारा, सुसाटाचा वारा असेल, तुम्ही ओढत चाललाय. खूप सारे प्रसंग असे आले की फिजिकली खूप चॅलेंजिंग होते. 45 डिग्री मध्ये वॉक करणं, इथे थांबणं, तर खूप चॅलेंजिंग गोष्ट होत्या. पण मला वाटत नाही की हा माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता की सगळं सोडून भारतामध्ये परत यावं म्हणून. कारण मला माहिती होतं की जिथे जिथे त्रास होईल तिथे लोक आहेत सपोर्ट करण्यासाठी, आणि प्रत्येक ठिकाणी मला लोक भेटत गेली. त्यामुळे काय प्रॉब्लेम झाला नाही. आता यानंतर मी असं विचारेल की ज्यावेळी आपण पूर्ण जगाकडे पाहतो, तर जगातले जे काही वेगवेगळे देश आहेत, पॉलिटिकली जरी पाहिलं आणि जिओग्राफिकली जरी पाहिलं, तर प्रत्येक देशाचा काहीतरी एक युनिकनेस असतो. तुम्ही ज्या ज्या देशामधून प्रवास केलाय, त्यातली त्यात असे कुठला एखादा देश आहे की देश असावा तर असा, किंवा एकंदरीत मानवी वस्तीसाठी जी जागा आपल्या पूर्वजांनी शोधली, की नदी किनारी त्यांनी सुरुवातीला वस्ती केली, तर त्याची कारण भौगोलिक होती, त्याचे रिसोर्सेस कारण होते. पण आजच्या 21व्या शतकामध्ये आपण पाहतो की भौतिक बाजूने आपण मानव सर्वसंपन्न होताना आपल्याला दिसतोय. बऱ्याच लोकांच्या गरजा भागतात आणि दुसऱ्या बाजूला अनेक लोक असे आहेत की अन्ना वाचून देखील लोक
मृत्यूला जवळ करतायत. तर अशा वेळी असा एक संपन्नता आणि असा एक युनिक देश म्हणून कुठल्या देशाला कुठला देश तुमच्या नजरेत आला किंवा एखाद्या अशा देशाबद्दल काही अनुभव सांगता येईल? एक असा विशिष्ट देश नाही सांगता येणार, कारण प्रत्येक हम्म. कंट्रीचे पॉझिटिव्ह साईड आणि निगेटिव्ह साईड. तर असं हम्म. असा एक देश आपण निवडणं म्हणजे खूप अशक्य आहे. हे खूप अशक्य आहे म्हणजे करणं. पण असे काही देश आहेत की ते म्हणजे रवांडा मी एक्सप्लेन करेल की म्हणजे तो देश मला का आवडला. रिझन असं आहे की रवांडा हा 25 ते 27 वर्षांपूर्वी पूर्ण तबाह झालेला सोशली पूर्ण, कारण ते हुस्सू आणि तुस्सू म्हणजे एकाच घरामध्ये 2 फॅमिलीच्या मेंबरनी एकमेकांना मारून टाकले, एवढा हायएस्ट लेवलचा व्हायलन्स होता तो. दुसरी गोष्ट, इकॉनॉमिकली पूर्ण ड्रेन झाला, पूर्ण खतमच झाला. जर मी तिथे वॉक जो केला होता, प्रत्येक छोट्याशा गावामध्ये जो जायचो मी, तर एका समाधीमध्ये म्हणजे आता ख्रिश्चॅनिटीमध्ये दफन केलं जातं ना, तर त्यांची समाधी असते तिथे, एका माणसाची एक समाधी असते. तर एका गावामध्ये अशी 100 समाधी नाही भेटणार तुम्हाला, एकच समाधी भेटेल आणि त्या समाधीमध्ये 20,000-30,000 लोकांचे बॉडी तिथे टाकले. म्हणजे एवढा प्रकारचा प्रत्येक गावामध्ये, म्हणजे असा एवढा व्हायलन्स झाला होता तो. तर पूर्ण कंट्री तबाह झाली होती ती. आणि आताच एकदम फायनेस्ट सक्सेसफुल कंट्री म्हणून मी तिच्याकडे बघतो. कारण रवांडा, जेव्हा मी एंटर केली रवांडामध्ये, तर त्यांनी सगळं प्लास्टिक माझ्या बॅग मधलं जेवढं होतं ते सगळं काढून घेतलं. आतमध्ये जेव्हा प्लास्टिक गेलो बॅग. तर प्लास्टिक बॅग आतमध्ये जे गेलो तर प्लास्टिक पूर्ण बॅन आहे तिथे. दुसरी गोष्ट, त्यांचे रस्ते एवढे क्लीन, सगळीकडे तुम्हाला क्लीन सगळे भेटणार. एज्युकेशन मध्ये अख्ख्या जगाने त्यांना हेल्प केली, म्हणजे चायना असेल, अमेरिका असेल, युके असेल, खूप साऱ्या कंट्री, जर्मनी, त्यांनी सॅटेलाइट यूज करून दिले त्यांना. त्यांच्या तिथे खूप साऱ्या एनजीओ यांनी काम करून एज्युकेशन सिस्टम उभार केलं. पोलिसांकडे पाहिलं तर 0 करप्शन, कोण करप्शन मागणार नाही. आणि तुम्हाला जर कंपनी स्टार्ट करायचं असेल तिथे रवांडामध्ये, तर 1 दिवसामध्ये तुम्ही 3 दिवसामध्ये मिनिमम तुम्ही स्टार्ट करू शकता डायरेक्ट कंपनी तुमची. इंटरनॅशनल जरी असाल तरी 3 दिवसामध्ये कंट्री स्थापना करतात. आफ्रिकेमधलं सगळ्यात ऍग्रेसिव्ह म्हणजे सगळ्यात ऍडव्हान्स स्टेट म्हणून रवांडाला ओळखलं जावं लागेल फ्युचरमध्ये अजून, कारण 27 वर्ष झाली आतापर्यंत. त्यांचे जे प्रेसिडेंट आहेत किगामे, तर त्यांनी खूप जबरदस्त काम, म्हणजे एका माणसाच्या इच्छाशक्तीवर आपण काय काय करू शकतो हे जर बघायचं असेल तर रवांडा ही वन ऑफ द बेसिस आणि बेस्ट कंट्री मला आपल्याला पाहता येईल. आणि सस्टेनेबल गोल थ्रू ते काम करतात, इन्व्हायरमेंट प्लस टेक्नॉलॉजी. म्हणजे तिथे एक $1 मध्ये तुम्हाला 4 GB अनलिमिटेड इंटरनेट फॉर 1 मंथ. म्हणजे आपलं जे इंटरनेट आहे ते म्हणजे यात आल्यानंतर कळालं, म्हणजे खूप बाहेरच्या देशात सांगायचं आमच्याकडे खूप चीप इंटरनेट आहे, पण जी क्वालिटी आपली ती कॉल पण करू शकत नाही व्यवस्थित, खूप दिक्कत आहे. तर हे सगळे आहेत प्रॉब्लेम आपले. तर रवांडा एक मॉडेल मी पाहिलं. बाकी जे आयलंड आहेत, छोटी छोटी आयलंड्स आहेत, ती खूप मला पीसफुल वाटली, कारण जिओग्राफिकली लोकांच्या, कारण जिओग्राफी ह्युमन लाईफ मध्ये खूप मोठा घटक आहे. जिओग्राफीनुसार आपले वे ऑफ थिंकिंग, हॅबिट्स ऑफ फूड, कल्चर खूप चेंज होत जातं. तर आयलंड जे आहेत, छोटीशी टॅपू आहेत, त्यांची कल्चर खूप चांगले आहेत. कारण पहिली गोष्ट की मला जे सांगतो की त्या छोट्याशा आयलंड मधून ते बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे जर कुणाची त्यांचा फाईट झाली आयलंडवर, तर त्यांच्यासाठी आयलंड बाहेर सोडून जाते, कारण लँड ही त्यांची बॉर्डर आहे, ती आहे समुद्र बॉर्डर आहे त्यांचा, त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. तर त्यांना कोऑपरेट एक दुसऱ्यांशी करणं खूप महत्वाचं आहे, टॉलरन्स राहणं खूप महत्वाचं आहे. तर तो जो टॉलरन्स आणि कॉपरेशन आहे ते मला खूप पाहायला भेटलं त्या छोट्या छोट्या आयलंडमध्ये. प्लस सुदानमध्ये असताना खूप मस्त कंट्री आहे ती. 45 डिग्री टेम्परेचर होतं, मुस्लिम कंट्री आहे, आणि नाईलच्या अलॉंग मी चालत होतो. तर तिथे असताना असं झालं की एका घरामध्ये होतो मी, रमजानचा महिना होता, आणि ते त्यांच्या यंग लोकांसोबत गप्पा मारत होतो थोडं थोडं. ते अरबी बोलतात, मी इंग्लिश थोडं थोडं समजत होतं आमच्या एकमेकांना. तर जे यंग लोक आहेत दोघांची, त्यांची काहीतरी भांडणं सुरू झाली. तर म्हटलं हे काहीतरी बिस्कटले येतं, आता काय मला पण काय बोलतो. तर 5 मिनिटांनंतर पाहिलं तर ते दोघं एकमेकांच्या गळे लागत होते. 5 मिनिटांनंतर 5 मिनिटांनंतर त्यांचे सगळं सोडून एकमेकांना गळे लागतात. तर तेव्हा विचार केला की तेव्हा मला समजलं की जी नाईल आहे ही त्यांची बॉर्डर आहे. कारण नाईलच्या 1 किलोमीटर इकडे आणि 1 किलोमीटर तिकडे त्यांची शेती होते, आणि त्याच्या पलीकडे पूर्ण डेझर्ट, आणि इकडे नदीच नदी. तर त्यांना जिथे राहायचंय त्या लोकांची कोऑपरेट करणं खूप महत्वाचं आहे.
आणि खूप पीसफुली राहतात ते लोक मस्त मध्ये त्यांच्या ज्या कम्युनिटीमध्ये. तर इन्व्हायरमेंट ऍक्च्युली प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू मेकिंग अ पीस. म्हणजे आपण पाहतो की ह्युमन हिस्ट्रीमध्ये कोऑपरेशन किती महत्वाचं आहे. तर हे तुम्ही जे उदाहरण सांगितलं की याच्या मुळाशी कारण वेगळी असल्यामुळं कोऑपरेशन किती महत्वपूर्ण भूमिका त्यांच्या जीवनामध्ये पार पाडताना आपल्याला दिसते. की आता एवढ्या देशामध्ये फिरत असताना तुम्हाला वेगवेगळ्या देशामध्ये अशा काही गोष्टी वाटल्या किंवा तुमच्या पाहण्यात आल्या, तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये आल्या की ज्या भारतामध्ये हव्यात अशा तुम्हाला वाटतं किंवा असायला पाहिजे होत्या, किंवा इथून पुढे ज्यावेळी आपण 21व्या शतकामध्ये भारताला महासत्ता होण्याचं स्वप्न पाहतो आणि दुसरीकडे भारत नकळतपणे उलट्या प्रवासाला देखील सुरुवात करताना आपल्याला दिसते. तर मग अशा वेळी या जगामध्ये तुम्ही पाहिलेल्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्या भारतामध्ये असणं गरजेचं वाटतं, एक प्रवासी म्हणून किंवा तुम्ही भारताचे एक तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं? खूप गोष्टीत म्हणजे जर कम्पेअर केलं, सगळ्यात मोठं आहे की नद्या, आपल्या जी नद्यांची परिस्थिती आहे इंडियामध्ये, की व्हेरी म्हणजे ट्रू. जगात अशा नद्या मी पाहिल्या नाहीत की आपल्या नदीपासून गेलं तर खूप स्मेल होतं त्या सगळ्या गटरीचं पाणी आणि सगळं तलावामध्ये आणि नद्यांमध्ये आपण सोडतो. म्हणजे कसली रिस्पॉन्सिबिलिटी नाही आपल्याला की आपली नदी आहे, आपलं पाणी आहे, आपल्या शेतीसाठी आणि आपणच ते पाण्यासाठी पिण्यासाठी युज करणार आहे. ती रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यामध्ये नाहीये, जबाबदारी नाहीये कसलीच. पॉलिटिकली जे मॉडेल आहेत आपले ते खूप जाती आणि धर्मावरच खूप आधारित आहेत. तर एक डेव्हलपमेंट बेस पॉलिटिक्सची सुरुवात जर केली इंडियामध्ये तर ती खूप भारी राहील. कारण हो. जर अमेरिका आणि चायना आता त्यांची ऍडव्हान्समेंट चालू आहे टेक्नॉलॉजीमध्ये, तर ही लोक जरी याच्यामध्ये पुढे गेली तर त्याचं नुकसान आपल्याला खूप मोठं होईल. म्हणजे आपल्यालाच नाही, पूर्ण जगभरालाच होईल. कारण मी इंडिया ॲज अ कंट्री विच कॅन अप्रेज द ह्युमन बिंग्स अराउंड द वर्ल्ड ह्या दृष्टिकोनातून बघतो. कारण तेवढी आपल्यामध्ये जनरॉसिटी आहे, केअरिंग कॅपॅसिटी आहे आणि जी पीसफुलनेस आहे ह्या देशामध्ये. गांधी आणि बुद्ध जन्मतात, तर ही खूप मोठी गोष्ट आहे ह्या लँडसाठी. आणि आपली ताकद आहे खूप मोठी आपल्याकडे. जबाबदारी आहे या जगासाठी की आपण काहीतरी रिटर्न करणं. कारण साऊथ ईस्ट एशिया असेल, साऊथ अमेरिका असेल, सेंट्रल अमेरिका असेल, आफ्रिका असेल, ह्या कंट्रींना आपली खूप मोठी गरज आहे. जर मेडिकलच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपण सगळ्यात चीपेस्ट मेडिसिन आफ्रिका, साऊथ अमेरिका या देशांमध्ये प्रोव्हाइड करतो, सेंट्रल एशियामध्ये. तर इंडियाचा रोल खूप मोठा आहे. चायनाने ऑलरेडी खूप मोठा रोल ऑलरेडी पे केलाय, पण त्यांचे जे इंटेन्शन दिसत आहेत आता सध्या, ते कॅप्चर आणि कॉलनायझेशनचे इंटेन्शन दिसतात त्यांचे. तर इंडिया ही जगासाठी खूप मोठी उपलब्धी होईल जर आपण टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट केली तर खूप मोठी आपली रिस्पॉन्सिबिलिटी की जगाला अप्रेस करणं. तर इंडिया, मला वाटतं की सायंटिफिक टेम्परमेंटची खूप गरज आहे या काळामध्ये आपल्याला. कारण जर सायंटिफिक टेम्परमेंट असेल तर आपण खूप सारे, कारण आपली जी थिंकिंग प्रोसेस आहे इंडियामधली ही रिलिजियस थिंकिंग प्रोसेस मधून येते. कारण एकदा रिलिजियस थिंकिंग प्रोसेस मध्ये आली तर पूर्ण जगाचं चित्र आपण पाहू शकत नाही. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आपल्यासाठी. म्हणजे खूप साऱ्या लोकांना लिमिटेशन्स आहे. पाहिलं, खूप लोकांना पाहिलं की त्यांची विजन आहे ती विजन एवढी मोठी नाही. मार्क झुकरबर्ग, स्टीव्ह जॉब यांची विजन का मोठी आहे? कारण ही जी लोक आहेत ही खरंच सत्याचा शोध घेणारे लोक आहेत. ही सायंटिफिक अंडरस्टँडिंग पण घेतात, स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग पण घेतात आणि ह्या पुढच्या काळामध्ये काय होईल ह्या गोष्टीचं आकलन करून त्यांची काय पावलं पुढे घेतात ती लोक. आणि ही लोक तुम्ही तुमचं ट्रुथफुल त्यांच्यासमोर मांडलं तर ही ऍक्सेप्ट पण करतात खूप सहज त्यांना जर पटलं. कारण त्यांच्यासमोर बोलायचं असेल तर तुम्हाला हायली इंटेलिजन्स पाहिजे, तुमचा हाय इंटेलिजन्स पाहिजे. म्हणजे युवाल हरारी नोवा जो आहे आता, हा जगभरात प्रसिद्ध आहे या गोष्टीसाठी. तर जगभरातले जेवढे पण सायंटिस्ट असतील, सगळ्यात हाय लेवलची जे इंटेलिजन्स लोक आहेत त्यांच्यामध्ये हा खूप मोठा पॉप्युलर व्यक्ती आहे. आणि त्याला ऐकतात कारण हा ट्रुथफुली आणि खूप सिम्पल स्टोरी सांगून एक्सप्लेन करतो गोष्टी. तर आणि तो ऍट द एंड जी त्याची मांडणी आहे 21 प्रॉब्लेम इन 21st सेंचुरी, लेसन फॉर 21st सेंचुरी, त्याच्यामध्ये त्याने विपसनेचं उदाहरण दिले, विपसना म्हणून. कारण तो विपसना सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, आणि त्याने 30 दिवसाचा मेडिटेशन कोर्स पण केलेला इंडियामध्ये आणि बाहेर पण केलेला आहे. म्हणजे तो विपसनाचा खूप मोठा फॅन आहे. आणि त्याच्यामध्ये त्याला हे जाणवलं की मी पण विपसनाचाच फॉलोअर आहे, विपसना मी करतो, प्रॅक्टिशनर आहे. तर तो जो सांगतोय त्याला तो मला प्रॅक्टिकली अंडरस्टँड होतं, त्याची जी अंडरस्टँडिंग आहे विपसना आणि आताच्या वर्ल्ड सिच्युएशन मध्ये. तर पण प्रॅक्टिकल असल्यामुळे मला पण ते खूप सहजरित्या समजतं. तर विपसना ही जी टेक्निक आहे
it's understanding our body, म्हणजे to connect with the body, to find the sensation on body. There are so many sensations on our body: itching sensation, temperature, cold, pain. आणि त्या विपश्यनामध्ये आपण ते ऑब्झर्व करतो, आणि त्याच्यामध्ये जी सगळ्यात मोठी टेक्निक आहे, टू ऑब्झर्व दॅट रियालिटी, नॉट टू रिॲक्ट विथ दॅट. तर ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे ह्या विपश्यनामध्ये. आणि टू नॉट टू रिॲक्ट, आणि टू अंडरस्टँड दॅट एव्हरीथिंग इज चेंजिंग, लाईक होल द युनिवर्स, molecules, everything on this universe, it's continuously expanding and changing, and to accept that reality. So खूप मोठी गोष्ट विपश्यनेमध्ये मला मिळाली. आणि तो 21st सेंचुरी मध्ये तो तेच सांगतो की जोपर्यंत आपण आपल्याला समजू शकत नाही, तोपर्यंत आपण व्यवस्थित डिसिजन मेकिंग घेऊ शकत नाही, तोपर्यंत आपण फ्युचरचा व्यवस्थित विचार करू शकत नाही चांगल्या प्रकारे. कारण आपण प्रत्येक वेळेस जो आउटर एन्व्हायरमेंट आहे, ऍडव्हर्टाइजमेंट असतील, स्पोर्ट असतील, पॉलिटिशियन असतील, ह्या सगळे आपले सेन्सेशनची खेळतात. म्हणजे जे आपण म्हणतो की यंग जनरेशन व्हायलंटला बळी जातो. कारण यंग जी लोक आहेत ती नवीन नवीन स्टोऱ्या, ज्या जुन्या स्टोऱ्यात हेट हा खूप मोठा म्हणजे रोल आहे. म्हणजे हेट जो आहे, हेटची कन्सेप्ट रुजवणं खूप सिम्पल आहे लोकांमध्ये, कारण ही खूप स्ट्रॉंग आहे. हेट हा खूप स्ट्रॉंग आहे, आणि तो त्याच्यामधला जो सेन्सेशन आहे बॉडी मधला, तो ऍक्टिव्ह करतो आपल्याला फुल. हेट हा जो हेट आहे खूप ऍक्टिव्हली आपल्याला स्ट्रॉंग करून व्हायलंट साठी प्रवृत्त करतो. तर अशा खूप सारे सेन्सेशन आहेत जे बॉडीमध्ये, जे लोक ऍक्टिव्ह करत राहतात. म्युझिक ऐकत राहिलं तर आपण पीसफुल का एक्सपिरियन्स करतो, कारण ते आपलं बॉडी सायलेंट करतं आणि पर्टिक्युलर सेन्सेशन ऍक्टिव्ह करतं त्यावेळेस. तर हा सगळा सेन्सेशनचा खेळ आहे. तर तो आपण ऑब्झर्व्ह पाहिला तर आपण खूप चांगलं काम करू शकतो. आणि तरुणांसाठी हे सगळ्यात महत्वाचं आहे की हाऊ टू सी द फ्युचर. म्हणजे इंडियामध्ये असताना आपला प्रॉब्लेम हा होतो की एवढे सारे प्रॉब्लेम आपल्यासाठी, गरिबी आहे, भूकमारी आहे, इन्व्हायरमेंटली पोल्युशन, सोशल इनइक्वॅलिटी, इनजस्टिस, कंटिन्युअस पाहत राहतो. तर आपले सगळे ह्याच्यापेक्षा जे हायर थिंकिंग करण्यासाठी आपल्याला ह्या प्रॉब्लेमच्या बाहेर आधी निघावं लागेल ना. कारण अमेरिका वगैरे ते ह्या प्रॉब्लेमच्या बाहेर निघालेल्या कंट्री आहेत, त्यामुळे त्या पुढचा विचार करतात. आणि टेक्नॉलॉजी वगैरे सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामुळे आपल्याकडे त्यांना आधी पोहोचतायत, त्यानंतर आपल्याकडे येत आहेत. त्यामुळे आपण लॅकिंग होत जाणार. तर पहिले आपले जे प्रॉब्लेम आहेत की पॉवर्टी, इनइक्वॅलिटी, सोशल जस्टिस आणि पीस आणि इन्व्हायरमेंट, 5 गोष्टी जर आपण व्यवस्थित काम केलं, आणि आता मला वाटतंय की इट इज पॉसिबल, म्हणजे 10 वर्षात 5 वर्षात आपण अचीव्ह करू शकतो. कारण टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे ती खूप महत्वपूर्ण आहे. म्हणजे आफ्रिकात जेव्हा पाहतो आपण की एखाद्या ठिकाणी लायब्ररी जरी उभारायची असेल त्याला किती रिसोर्सेस लागतील. आणि आता एक सिंपल मोबाईल आहे जो की चायनीज आला आहे, तो की साधारण $20 $30 मध्ये पण खरेदी करू शकतो. तो रिसोर्स त्या लोकांसाठी किती महत्वपूर्ण आहे, कारण कोणतं पण बुक ते बघू शकतात, खूप गोष्टी समजू शकतात, आणि जगातलं कोणतं पण नॉलेज पाहिजे असेल ऑनलाईन ई एज्युकेशन थ्रू आपण घेऊ शकतो. तर आपण जी आपली पॉप्युलेशन आहे एज्युकेट करू शकतो थ्रू टेक्नॉलॉजी. तर त्याला लिमिट नाही की किती लोकांना आपण करू शकतो. करप्शन पण कमी करू शकतो टेक्नॉलॉजी, आणि इव्हन एन्व्हायरमेंटसाठी पण काम करू शकतो. म्हणजे कंबाईन. मी थँक्स मानतो की चायनाला की त्यांनी एवढा चीप, म्हणजे खूप कमी पैशामध्ये गरीब लोकांना हा खूप मोठा रिसोर्स दिला आहे त्यांनी. और त्याचे आपले ड्रॉबॅक्स पण आहेत, ते पण विचारात घेतले पाहिजे. पण मी खूप पॉझिटिव्हली बघतो ह्या डिव्हाइसकडे. आणि मला वाटतं की इंडिया, म्हणजे जर पाहिलं, मी जर्मनीमध्ये होतो, तर त्यांची जी मेट्रो सिस्टम आहे ती ज्यांनी बिल्ड केली 1960-70 मध्ये किंवा त्याच्या आधी पण केलेली, आणि तिला रिकन्स्ट्रक्ट करणं, तिला इम्प्रूव्ह करणं हे त्यांच्यासाठी खूप किचकट आहे. ऑलरेडी जे इन्फ्रास्ट्रक्चर झाले त्याला रिबिल्ड करणं खूप डिफिकल्ट आहे, आणि टू मेंटेन करणं पण खूप चॅलेंजिंग आहे ह्या काळामध्ये. पण इंडियासाठी जी आपली मेट्रो आहे दिल्लीची किंवा लखनौची, जगामध्ये टॉपमध्ये. तर टेक्नॉलॉजी आणि सायंटिफिक जे नॉलेज आहे आणि रिसर्च आहे, तर ते आपल्यासाठी खूप फायदेमंद होतील. आणि ते जर आपण प्रॉपरली यूज केले तर आपण 10 वर्षामध्ये वन ऑफ द बेस्ट कंट्री दुनियाची होऊ शकतो. म्हणजे एवढी पॉवर आहे, फक्त त्याला पॉलिटिकल विल पाहिजे खूप मोठं, आणि युवा शक्ती जर एकदा आली तर ते काय शक्य नाही. म्हणजे अशक्य असं काही नाही. आता जसं की तुम्ही युval नोआ हरारीचं उदाहरण दिलं आणि ते मेडिटेशन वगैरे याबद्दल सांगितलं, तर युval नोआ हरारी त्यांच्या पुस्तकात जे युजलेस क्लासची जी कॉन्सेप्ट मांडली की 21व्या शतकामध्ये जे आपण करू पाहतो, यातून ज्या पद्धतीनं आपला मानवी समाज विभागला जाणार आहे, त्याच्यामध्ये त्यांनी एका वर्गाला जो की रूल करणारा नसणार आहे, जो रूल होतो, अशा याला त्यांनी सांगितलं की एक
युजलेस क्लास म्हणून क्रिएट होऊ शकतो. तर अशा गोष्टी ज्यावेळी आपल्याला सर्वसामान्य लोकांना तितक्या स्पष्टपणे जाणवतील, त्यासाठी भारतीय तरुण काय वाटतं तुला, की भारतीय तरुण याच्यामध्ये आपल्याला या पिक्चर मध्ये कुठं दिसेल, या रांगेमध्ये कुठं असेल, सगळ्यात पाठीमागं असेल की मध्येच कुठेतरी असेल, किंवा सगळ्या या प्रोसेस मध्ये आपण कुठे असू, एक भारतीय तरुण म्हणून कुठे असू, काय वाटतं? आपली सगळ्यात मोठी जी स्ट्रेंथ आहे की ह्युमन रिसोर्स, आणि तो खूप मोठा आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की आपण त्याला कसे स्किल देतो, नॉलेज कसे देतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्याला की अलाइन कसं आपण करतो? ॲज अ जॉब मध्ये. तर युजलेस क्लास तर नक्की होणार आहे आणि होतोच प्रत्येक ठिकाणी, आणि मला वाटतं चांगली गोष्ट आहे ती. कारण जेव्हा युजलेस क्लास होईल, तो क्लास नवीन गोष्टी शिकण्यासाठी जाईल, त्यांना टाइम असेल ना. ट्रू. आता आपल्याला आता कोविड मध्ये काय झालं की किती लोक काम करतात, आणि घरी बसून जरी किती काम करत असतील ना, तर ह्याच्यामध्ये किती लोक खूप साऱ्या गोष्टी शिकतायत, म्युझिक शिकतायत, क्रिएटिव्ह होत आहेत, कोण आर्ट करताय, कोणी नवीन नॉलेज घेते दुसऱ्या गोष्टीचं. तर आय थिंक ती खूप महत्वाचं आहे, कारण टू अपग्रेड आवर सेल्फ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर युजलेस का असेल तर स्वतःला अपग्रेड करत राहील कंटिन्युअस. आणि आणि मला वाटतं ती हे येणार आहे ते सेल्फ आपल्या स्वतःच्या कोर मधून येणार आहे. जे काही क्रिएटिव्हिटी येते किंवा जी काही एंगेजमेंट होते ती मला वाटतं की तुमच्या स्पिरिच्युअल मन किंवा सायकोलॉजिकल कोर मधून येते, आणि ज्याचा एक इसेन्स तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिनिंग देऊन जातो की अशा या स्पेस मधनं, अशा या वेळेमध्ये. मी पुढचा प्रश्न असा विचारेल की व्हायलन्स आणि पीस याविषयी ज्यावेळी आपण बोलतो, पॉवर स्ट्रक्चर असेल किंवा आपण पूर्ण मानव इतिहास पाहिला तर व्हायलन्सने कशा पद्धतीने संपूर्ण मानवाला त्या त्या काळाच्या टप्प्यावर, पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल जागतिक, तर हे जे इव्हेंट घडले, मग हिरोशिमा असेल, नागासाकी असेल, तुम्ही रवांडाचं सांगितलं, कित्येक भागामध्ये झालेले जेनोसाइड्स असतील, तर अशा हे व्हायलन्स आणि पीस यांच्या व्हायलन्स बरोबर तर आहेच, पण यातून जी काही पीस आपल्याला दिसते, आपले शांतता प्रस्थापित करण्याच्या आपण गोष्टी करतो, किंवा बुद्धांपासून गांधी असतील, यांनी ज्या पद्धतीने ही आत्ताच्या 21व्या शतकामध्ये या मिलेनियम वर्ल्ड मध्ये सोसायटीच्या बेटरमेंटसाठी या पीस कडून, व्हायलन्स कडून पीस कडे प्रवास कसा करू शकतो सोसायटीच्या बेटरमेंट? ह्युमन हिस्ट्री मध्ये पाहिलं तर सगळे वॉर दिसतील, म्हणजे आपले जे किती किंग्स असतील सगळे, ह्यांना हे खूप मस्त होते ना, ह्यांना दुसऱ्या दिवशी वाटले, म्हणजे आज रात्री वाटलं किंवा हा प्रदेश खूप छान आहे, तिकडे चांगल्या मुली आहेत किंवा लँड चांगली, तर दुसऱ्या दिवशी ते आक्रमण करून कॅप्चर करतात नाही लोक. तर ह्यांच्याकडे काय प्रॉपर बॉर्डर नाही ना, काही व्यवस्थित नाही. तर त्या व्हायलन्स हा ह्युमन पार्टचा पार्टच आहे, व्हायलन्स. व त्याचबरोबर गांधीजींच्या आंदोलनानंतर हे मला वाटतं स्ट्रक्चर खूप बदललं गेलं. म्हणजे गांधीच्या नॉन व्हायलन्स मुवमेंट पासून खूप मुवमेंटना इन्स्पिरेशन भेटलं. आणि जो सक्सेस रेट आहे, म्हणजे व्हायलन्स करायचा का, की मी जे सांगतोय ते सत्य आहे, म्हणजे मी जी आयडिओलॉजी मानतोय ती सत्य आहे आणि तुमची खोटी आहे, त्यासाठी मला तुमच्या विरुद्ध लढा करायचा आहे. तो व्हायलंट करायचा की नॉन व्हायलंट हा प्रत्येकाचा विषय. तर गांधीजींच्या मुवमेंटमुळं याला खूप इन्स्पिरेशन मिळालं नॉन व्हायलंट प्रोसेसला. आणि त्याच्यानंतर जो सक्सेस रेट आहे नॉन व्हायलन्स मुवमेंटचा, तो हायेस्ट झाला व्हायलन्स प्रोटेस्टच्या अगेन्स्ट. तर ही खूप मोठी देणगी आहे इंडियाची आणि गांधींची जगासाठी. पण व्हायलन्सला मी छोट्या फक्त वॉर आणि फिजिकल व्हायलन्स मध्ये बघत नाही. व्हायलन्स हा खूप प्रकारे असतो कंटिन्युअस आपल्या सोसायटीमध्ये. जसं की व्हायलन्स अगेन्स्ट द नेचर, म्हणजे जर एक्सेसिव्ह आपण काही डिस्ट्रक्शन्स, हा नेचरचा व्हायलन्स आहे. जे फूड खातो आपण, अॅनिमलचा व्हायलन्स करतो. जर जर पीसला कसं डिफाईन करणार ना तुम्ही, पीसची तुमची व्याख्या काय आहे, ती खूप महत्वाची. जी माझी अंडरस्टँडिंग आतापर्यंत मला जी जाणवली, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की टू अचीव पीस ऑफ माइंड, पहिली गोष्ट. देन विथ बॉडी, विथ द सोसायटी, देन विथ नेशन अँड इंटरनॅशनल, देन पीस विथ इन्व्हायरमेंट. बिकॉज जर इन्व्हायरमेंट सोबत पीसफुल राहिलो ना आपण, तर इन्व्हायरमेंट सुद्धा आपल्यासोबत राहणार नाही. तर ते खूप महत्वाचं आहे इन्व्हायरमेंटची. आणि ही आता सगळ्यात मोठी 21st सेंचुरीमध्ये आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगचा जो प्रॉब्लेम गरजेचं आहे. तो इंडियामध्ये डिझास्टर होऊ शकतो, कारण आपलं ऑलरेडी टेम्परेचर खूप हाय, आणि जर अजून टेम्परेचर वाढलं तर खूप मोठं मास इमिग्रेशन होऊ शकेल त्यामुळे.
ऑलरेडी होत आहे ते खूप प्रमाणात. काही ठिकाणी पाऊस पडतोय, काही ठिकाणी पडत नाही, आणि खूप साऱ्या गोष्टींचा बदलाव होतोय ऑलरेडी. तर नॉन व्हायलंट आपण इन्व्हायरमेंटशी कसं राहू, आणि सस्टेनेबल आपण जॉब कसे क्रिएट करू शकतो, नवीन चॉईसेस कसे, लाईफ चॉईसेस क्रिएट करू शकतो, हे खूप महत्वाचं आहे. आणि हे तर झाला. तर नॉन व्हायलन्स आहे की सोशल, म्हणजे जो कास्टिझम इंडियामधला, की एकाला खालच्या नजरेतून बघणं, हा एक व्हायलन्स आहे त्याच्या अगेन्स्ट. कारण त्याच्यामुळे त्याची लाईफस्टाईल पण बदलत जाते ना, कारण तो जो न्यूनगंड त्याच्यामध्ये राहील, त्याच्यामध्ये तो देशाला लॉस्ट आहे खूप मोठा. ही 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 एक गोष्ट आहे. पॉवर्टी, गांधीजींनी सांगितलंच आहे की पॉवर्टी इज वर्स्ट काइंड ऑफ व्हायलन्स. म्हणजे पॉवर्टी असणंच हा प्रकारचा व्हायलन्स आहे. कारण रिच लोक तो एक्सप्लॉइट करते ना गरीब लोकांना, सगळा पैसा एकत्र करून घेतोय आणि गरिबांना काय देत नाही, किंवा त्याच्यासाठी नवीन काही क्रिएट करत नाही पॉलिटिकल लोक. तर ही एक प्रकारचा व्हायलन्सच आहे. तर व्हायलन्सचे खूप सारे प्रकार आहेत. आणि आपण आहे म्हणजे आतापर्यंत जो ह्युमन हिस्ट्री जर पाहिली तर आपण आताच्या पीसफुल स्टेजमध्ये आहे, खूप चांगल्या स्टेजमध्ये. आणि पुढे पण मला वाटते की खूप साऱ्या होप्स आहेत की आपण खूप साऱ्या गोष्टी चेंज करू शकतो. ओके ओके. आणि ज्यावेळी आपण भारतीय तरुण म्हणतो आणि तू इतक्या देशामध्ये फिरलायस, तर भारतीय तरुण आणि इतर देशातल्या तरुणामध्ये कुठली साम्य वाटतात, किंवा त्यांच्याबद्दल असं तुला इथं सांगावंसं वाटेल अशा काही गोष्टी? भारतीय तरुण आणि इतर देशातले, मग वेस्टर्न कंट्रीज असतील, तू आफ्रिकेमध्ये गेलेला आहेस, तू अफगाणिस्तानमध्ये गेलेला आहे. अफगाणिस्तान म्हणजे आपल्याला नेहमी सतत कुणीतरी तिकडून इसिस अटॅक करतंय, इकडून कुठली तरी आर्मी त्यांना हिट करते आणि त्याच्यामध्ये जनसामान्यांचं जीवन विस्कळीत होते. त्यामधले तिथला तरुण काय विचार करतोय आणि भारतीय तरुण असं कनेक्ट करून तुला काय सांगता येईल? मला वाटतं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळं आता खूप बदलाव होतोय. जी टीनेजर लोक बघतोय मी जगभरातली, त्यांची वे ऑफ थिंकिंग म्हणजे खूप सिमिलर आहे. म्हणजे ओके. त्यांचं म्युझिक जर पाहिलं तर ते वेस्टर्न म्युझिक बघतात, USA वगैरे इकडे इंग्लिश हे म्युझिक ऐकतात ते. आणि फेसबुक, सोशल मीडियामुळं त्यांचं जे कनेक्शन आहे इंटरनॅशनली ते खूप होते. म्हणजे एक्सप्लोजर जे आहे खूप मोठे, तर त्यांना नवीन नवीन स्टोरी भेटतात. आणि त्याच्यामुळं जो खूप सिमिलर थॉट प्रोसेसिंग मला दिसते ह्यांच्यामध्ये. ओके, वर्ल्ड वाईड. वर्ल्ड वाईड. पण ओके. जिथे जिथे ह्या रिसोर्सेस नाही, तिथे तिथे वेगळी परिस्थिती. जसं अफगाणिस्तानमध्ये त्यांची पॉलिटिकल, जिओ पॉलिटिकल जी कंडिशन आहे आताची, ती खूप बिस्केट आहे. तर त्यांना आता काहीच होप नाही. म्हणजे त्यांना माहिती नाही की काय करायचंय. एक साईडला गव्हर्नमेंट आहे, करप्ट आहे अफगाण गव्हर्नमेंट. दुसऱ्या साईडला तालिबान आहे, जो की डेमोक्रेसीला मानत नाही आणि ह्युमन राईटला, एज्युकेशनसाठी तो काही तयार नाही आतापर्यंत. तर ह्या दोन ग्रुपमध्ये तो भरगडला जातोय. त्यांना माहिती, आणि त्यांची लाईफ इन्सिक्युअर आहे ना, की कधी वार होईल आणि कधी काय होईल ते सांगता येत नाही. तर मोस्ट ऑफ युथ्स हा पर्याय निवडतात की हे देश सोडून जाणं बाहेर. ऑलरेडी म्हणजे खूप सारे एनजीओ आणि गव्हर्नमेंट खूप चांगलं काम करत होते एज्युकेशनसाठी, ह्या गोष्टींसाठी. पण परत तालिबानचं आता परत भयंकर संकट त्यांच्या ओढवले. तर त्यांची थिंकिंग प्रोसेस आहे की त्यांनी काय करावं, कन्फ्युज आहे तो पूर्ण. काही लोक असे आहेत की त्यांनी मला सांगितलं की ते त्यांच्या बंदुका वगैरे घेऊन त्यांच्या घरावर रेडी आहेत, कारण जो सिव्हिल वॉर होईल फक्त स्वतःला प्रोटेक्ट करणं हा त्यांचा भाग राहील याच्यामध्ये. तो एक प्रॉब्लेम. आणि त्यांच्यासाठी जॉब्स वगैरे नाही तिथे काहीच, तर ते सगळे बाहेर निघतायत. जसे की इंडियामध्ये जे तरुण आहेत की इथे प्रॉपर मॅनेजमेंट नाहीये, प्रॉपर सिस्टम नाहीये, करप्शन आहे, आणि साधं एक सिम कार्ड घ्यायचं असेल तरी किती त्रास होतो. तर ह्या छोट्या छोट्या त्रासांमुळे ते हे देश सोडून जातात. तर असे तरुण बाहेर भेटले मला खूप सारे. तर त्यांना परत यायची इच्छा आहे, इथे काम करायची, कारण यांची जी लाईफ आहे इंडियन स्टोरी मधूनच झालेली आहे, इंडियन कल्चर मधून झाली आहे. तर यांना परत यायचंय, पण कसं यायचं हे माहिती नाही, कारण इथे सस्टेन करणं एवढं इझी नाहीये. लाईफ स्ट्रगल हा खूप मोठा आहे त्याचा, कारण बेसिक आपल्या अन्न वस्त्र निवाराच्या जी फाईट आहे तीच अजून चालू आहे. तर कारण, आणि मला वाटतं की त्यांनी त्यांचा रस्ता बरोबर निवडलाय, कारण प्रत्येकाला ग्रो होण्यासाठी एक वेगळं एन्व्हायरमेंट पाहिजे आणि खूप गरजेचं आहे. त्या एन्व्हायरमेंटमध्ये जर पीसफुल एन्व्हायरमेंट असेल तर पीसफुल माणसाची ग्रोथ आहे. जसं युरोपमध्ये पीस एज्युकेशनची एवढी काही गरज नाही, कारण त्यांची ग्रोथ आहे जी पीसमध्येच होते. जसं इंडियामध्ये आपण सांगतो की मुलांना की सत्य बोला, लहान मुलांना, तिथे युरोपमध्ये असं सांगायला लागत नाही की सत्य बोला, कारण ते सत्यच बोलतात. कारण इकडे आपल्यासारखं सिस्टम नाही की बाबा माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे बँक बॅलन्स आहे, मी हा आहे, मी तो आहे, ही दाखवण्यासाठी जी हाऊस आहे ना आपल्याला, ती तिथं नाहीये. कारण सगळे इक्वली लाईफ जितात आणि एकमेकांच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करत नाहीत ती लोक. त्यामुळे त्यांना असं काही वेगळं दाखवण्याची काही गरज नाही. छोटी मोठी लोक काय ह्याच्यामध्ये बोलत असेल, पण नॉर्मली जो क्लास आहे
तिथे मी लोकांना भेटलो तर ते सत्यच बोलतात. आणि आपण आपले इंडियन लोकांना बोलणं खूप माझ्यासाठी डिफिकल्ट झालं. 3 वर्षानंतर काही इंडियन लोकांना मी भेटायला लागलो. माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं. म्हणजे त्यांना सांगायचं एक, म्हणजे तिसरीच गोष्ट काहीतरी सांगणार, पण त्यांना सांगायची म्हणजे एक गोष्ट सांगायची त्यांना, तिसरं काहीतरी सांगणार ते मला काही समजत नाही की तिकडे जे आहे की स्ट्रेट फॉरवर्ड आहे, तुम्हाला सांगायचं ते सांगा. आणि इंडियामध्ये की काहीतरी वेगळं सांगणार आणि म्हणजे बायपास काढणार वेगळाच काहीतरी. तर माझ्यासाठी खूप अवघड बोलायचं असतं एक, पण त्याच्यासाठी दुसरा वे वापरला जातो दुसरी आणि स्टोरी त्यातून काहीतरी अपेक्षा असते की त्याला हे समजावं. समजेल. आणि मी ते माझं रिझनिंग मध्ये काढून टाकलं ना, कारण बाहेरच्या लोकांना समजत नाही ते. त्यांना स्ट्रेट फॉरवर्ड समजलं. जर मला सांगितलं की मला कॉम्प्लेक्स कन्व्हर्सेशन जेवणच करायचंय, तर तसंच डायरेक्ट सांगावं लागतं ना त्यांना. Okay. आणि सांगितलं भूक लागली म्हणून. आता ह्या सगळ्या जर्नीमध्ये जसं की तू म्हणाला की मिनिंग असेल किंवा स्वतःला शोधणं असेल, तर यात किती वाटतं की तू जर्नी पूर्वीचा तू आणि आता तू तुझी जी काही ग्रोथ झाली, तर मिनिंगच्या यार्डस्टिकने जर पाहिलं की अर्थाचा शोध, सत्याचा शोध हे असं आपण बोलतो, तर याच्याबद्दल तू काय सांगशील? तुझ्या जर्नीमध्ये, होल जर्नीमध्ये तुला असं कुठलं गमक सापडलंय का जे तू आम्हाला शेअर करशील? म्हणजे कसं आहे की सत्य म्हणजे जी गोष्ट आहे सत्य, की ह्या जगामध्ये मला वाटत नाही की असे एक व्यक्ती की ज्याला सत्य सापडेल. आणि सापडण्यासाठी हजारो करोडो वर्ष लागतात. सत्य म्हणजे काही एक गोष्ट नाहीये. ही कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट नॉलेज, फिजिकल आणि सायंटिफिक नॉलेज आणि सोशल. आपलं जे आहे सोशल, इथं सगळ्या स्टोरीज झाल्या, पण सायंटिफिक नॉलेज मी ऍक्च्युली सत्य मानतो मॅक्सिमम. आणि मला जे जाणवलं की आपण सगळे एकच आहेत, वेगळे नाहीत. म्हणजे मी पेरू ह्या कंट्रीमध्ये एका माउंटेन्स मध्ये वॉक करत होतो 3 दिवस. आणि तिथे मला जाणवलं, म्हणजे माहित नाही मला ही राईट आहे की रॉंग आहे, पण तिथे असताना मी युनिव्हर्सशी कनेक्ट झालो आणि मला एकदम फ्री झालो. म्हणजे जी फ्रीडमची व्याख्या आहे ना, पूर्ण फ्री माइंडची, बॉडीची, तो एक्सपिरियन्स घेतला मी. आणि त्यानंतर म्हटलं की आपण ह्या सोसायटीशी कसं कोरिलेट करू, कारण जी माझी कनेक्शन होतं ती माउंटेन्स, रिव्हर, म्हणजे त्याच्यामध्ये काही ह्युमन बिंग नाही आणि लिव्हिंग बिंग नाही, नॉन लिव्हिंग बिंगशी कनेक्ट झालो. तर ह्युमन बिंगशी कसे कनेक्ट व्हावं, तर तो खूप जो थॉट प्रोसेस होती खूप डिफिकल्ट होती माझ्या एक्सपिरियन्ससाठी. सॉरी, जी एक्सपिरियन्स होता तो थॉट प्रोसेससाठी खूप डिफिकल्ट होता. म्हटलं की मी तिथे ठेवतो ही आयडिया, आता मी काही घेऊ शकत नाही, कॅपेबल नाही हँडल करायला आता सध्या. तो तिथे ठेवला मी. आणि तर मला जे सत्य जाणवलं की उनो सोमोस, वी आर वन, हीच आय थिंक अल्टिमेट सत्य आपल्यासाठी, की पूर्ण युनिव्हर्स जे आहे इट्स मेड ऑफ पार्टिकल्स, अल्फा, बीटा आणि गॅमा, खूप सारे पार्टिकल्स आहेत त्याच्यापासून बनलेले. अल्टिमेटली इट्स पार्ट ऑफ एनर्जी. And we have different consciousness as a human being, and I feel that the universe has its own conscious, like ओन कॉन्शियसनेस. म्हणजे डोंगर पाहिले तर डोंगर आपलं वाटतं की कॉन्शियस नाही, पण जेव्हा मिलियन्स ऑफ इयर्स प्रोसेस मध्ये it has written that it's going to fall down at some different place, it's going to transform to different energy. तर ती पण एक कॉन्शियस आयडिया आहे, कारण एक फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाणं. आणि युनिव्हर्सचाच तो पार्ट आहे, युनिव्हर्स कॉन्शियस आहे. युनिव्हर्स नो अबाउट फ्युचर, म्हणजे what going to happen physically. The physical reality can be like once in a cricket, when we throw a ball, cricket ball, you know where it's going to be hit on the land, which speed is going to go, which direction, which speed. If you know all the entropies of the universe, all the measurements, like the speed of wind, temperature, the surface, friction. If you know all the entity, we can determine the future of that ball. तसंच फ्युचर आपण बघू शकतो. फ्युचर म्हणजे देर इज ऑलरेडी फ्युचर ऑन प्रेझेंट स्टेट ऑफ फिजिकल स्टेट. तर युनिव्हर्सला कॉन्शियसनेस. आणि आपल्याला जो मला सगळ्यात मोठी गोष्ट की हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे की वी आर द वन. आपण सगळे एकच आहेत, वेगळे नाहीत. बट आपण डिफरंट एक्सपिरियन्स घेतोय आपल्या ओन फिजिकल बॉडीमुळे, जे आपल्याला कॉन्शियस आलं. त्याच्यापासून आपण डिफरंट कॉन्शियसनेस, जसे की फिलिंग, टचिंग, सी, स्मेल, हे सगळे आपले कॉन्शियस एक्सपिरियन्स आहेत जे की आपण एन्जॉय करू. आणि हेच सत्य. म्हणजे मला माहित नाही अजून की, पण आय बिलीव्ह दॅट दिस इज
we are the one and not a different. आता ह्या स्टेजचं हे सर. This is the reality. And Yes. if you are conscious, we must, like, now what problem we have, we must work for human civilization and the nature. Means that equally, as a human being, as animal and the environment equally. I don't say like the human being only. I believe that we are one, so we can work equally on all these three. येस, मला तुझ्या ह्या बोलण्यावरून कॉन्शियसनेस मी जिदू कृष्णमूर्तींचा अवेकिंग इंटेलिजन्स वाचत असताना त्यांनी एक छान उदाहरण दिलं की त्यांना कॉन्शियस बद्दल ज्यावेळी विचारलं की प्रेझेंट कॉन्शियसनेस बद्दल काय बोला, तर त्यांनी त्यावेळी सांगितलं की ज्यावेळी मी एखाद्या पहाडाकडे पाहत असतो, आय एम ऍट द वन पॉइंट, आणि पहाड हा किंवा जे काही तुमच्या समोरचं दृश्य आहे ते दुसरा पॉइंट आहे. तर याच्यामधली जी काही स्पेस आहे, तर या स्पेसमध्ये त्या स्पेसमध्ये त्या अवकाशामध्ये जे काही येतं त्या स्पेस मधल्या त्या घटकांशी तुमचं इतिहासातलं पिक्चर जो आहे तो पिक्चर तुमचं कॉन्शियसनेस डिटेक्ट करत असतो किंवा त्याला तयार करत असतो. तर प्रेझेंट मधला कॉन्शियसनेस तुमचा कसा असतो याच्यावर हे ठरतं की तुम्ही किती त्या प्रेझेंट मध्ये जगता किंवा त्या स्पेस मधली अंडरस्टँडिंग तुमची काय आहे. मग त्याच्यामध्ये ज्यावेळी आपण म्हणतो कॉन्शियस आणि अनकॉन्शियस, तर त्यातली जी ती थिनर लाईन आहे किंवा तो जो गेट पास आहे, तर तो गेट पास तुम्हाला त्या पहाड आणि तुमच्या स्पेस मधला जो अवकाश स्पेस आहे त्या स्पेस मध्ये काय काय तुम्ही अनुभवता ऍट द प्रेझेंट पॉइंट, त्याच्यामधून तुमचा कॉन्शियसनेस आहे. तर मला हे एक छान थॉट आठवला तुझ्या या सगळ्या बोलण्यामुळे. मी शेवटचं असं म्हणेल की आता एवढी जर्नी पाहत असताना आज तू एवढे अनुभव घेतलेस, एवढं रिअलायझेशन तुला झालेलं आहे, तू भन्नाट दृश्य पाहिले असतील जी तुला कदाचित कधी शब्दामध्ये मांडता येतील की नाही हे मी सांगू शकत नाही, अशी काही दृश्य पाहिले असतील, असे काही कॉम्बिनेशन घटनांचे कॉम्बिनेशन पाहिले असतील की जे रेअर असतील. तर आता हे सगळं पाहत असताना किंवा आता जो तू या क्षणाला तयार होतोयस या पूर्ण जर्नीतून, तर या स्थानावरून सोसायटीकडे पाहत असताना तुझं परसेप्शन मध्ये पूर्वीचं आणि आता जर्नी पूर्ण होत असताना किंवा ही काही जर्नी केली तिथपर्यंत तुझ्या परसेप्शन मध्ये काय बदल झालाय किंवा तू आता सोसायटीकडे कसं पाहत, यातला तू काही भाग उत्तरामध्ये आलेलाच आहे तुझ्या. So that, like, when I start doing Vipassana, I think that's a different way to see the world. See, then I was just watching stories everywhere, just people running for different stories, and so it was good fun to watch that. Like while walking, जेव्हा मी चालतो तेव्हा आपण एवढं बघत नाही, म्हणजे रोडवर जर पाहिलं तुम्ही खूप सारे छोटे छोटे कीटक असतात, त्यांची लाईफ चालू असते. एन्व्हायरमेंट असेल, रेन पडला की जे गाया वगैरे त्या पावसामध्ये चालत राहतात. तर ह्या लोकांनी मला खूप इन्स्पायर केलं की हे चालतात तर मी का नाही चालू शकत. तर अशा खूप साऱ्या गोष्टी ऑन द वे असताना ऑब्झर्व करण्यानंतर ह्युमन तर एक पार्टच आहे याच्यामधला, आणि नेचर मला वाटतं सगळ्यात मोठा पार्ट आहे. तर ह्युमन नेचर इंटेलिजन्सच्या बाबतीत आपण बेस्टच आहे, तसं म्हणायला काय हेच नाही. इंटेलिजन्स आणि आपली जी कॅपॅसिटी आहे बिल्डिंगची ती जबरदस्त आहे, त्यात काय शंका नाही. पण त्याचबरोबर एवढे अॅनिमल्स आहेत की त्यांची जी way of life, it's incredible the way they develop through this evolution. I think so it's amazing, and it's grateful to see them, like every day, every second when you see some plant and how they grow in that particular environment, the way they build the structure, architecture, then their roots, how they deep are going. So it's so brilliant to see that how the life are forming, and I think it's so beautiful. Like I don't know, like philosophically we can satisfy ourselves, but I think scientifically I found so much beauty in everything. So amazing. Life is so beautiful, and you can when you feel it, when you see it properly, you can like really enjoy it. So I'm like very grateful for my consciousness. I could think, I could eat. Once I don't get food for 2-3 days, then you realize that how important to have meal, how important to walk, because when I broke my leg, I understand how important is our importance of that process and everything. event. The importance of this consciousness is grateful. Just be grateful for the small things.
that we don't recognize. Yeah. So many things to share. Okay, okay. Yeah, So now आता आपण चॅट बॉक्स मधले काही थोडक्यात प्रश्न घेऊ. आपल्याकडे 10 मिनिटं आहेत शेवटची. तर त्याच्यामध्ये मी सुरुवातीचाच प्रश्न असा आहे की हाऊ डिड यू मॅनेज युअर जर्नी इन दिस पॅन्डेमिक लॉकडाऊन, म्हणजे लॉकडाऊन मुळे. ओके, लॉकडाऊन मध्ये कशा प्रकारे जर्नी मॅनेज? या सो लॉकडाऊन मध्ये मी जॉर्जियामध्ये अटकलो. काही ग्रुप आले होते इंडियामधून 50 लोकचे की वॉकर नव्हते जिनेवाला इंडियामधले, जय जगत म्हणून. तर त्यांच्यासोबत मी जॉईन होणार होतो पुढे, पण कोविड आला आणि प्रॉब्लेम असा झाला की घराबाहेर निघालो की बाहेरचे लोक करोना म्हणून चिडवायचे तिकडे. इथं पण इंडियामध्ये सेमच झालं होतं फॉरेन लोकांचं. तर सेम माझ्यासोबतच झालं ते. तर मग एक गोष्ट होती की एका ठिकाणी राहणं. तर मला लकीली एक हॉस्टेल भेटले एक ठिकाणी आणि खूप स्वस्तामध्ये मिळालं ते. आणि मग मला तिथे 2 महिने राहावं लागलं तिथे. आणि लॉकडाऊन माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती, कारण की मी कंटिन्युअस चालत होतो. तर मला काही टाइम भेटत नव्हता की नवीन थिंकिंग करण्यासाठी, काही लिखाणासाठी किंवा नवीन गोष्टी लर्न करण्यासाठी. तर मग तिथे मग मी ब्रेनवर 2 महिन्यात 2 महिन्यामध्ये मग ब्रेनवर मी एक कोर्स घेतला. परत सीविड म्हणून एक कोर्स घेतला. टेड टॉक्स असतील, खूप साऱ्या गोष्टी शिकता आल्या मला तिथे. सायंटिफिकली असतील, नवीन स्पिरिच्युअल थॉट असतील, तर त्या गोष्टी मला शिकता आल्या त्या 2 महिन्यामध्ये. आणि खूप रिलॅक्स, म्हणजे तिथे लकीली जॉर्जियामध्ये कोविड संख्या जास्त नव्हती, तर त्यामुळे मला तिथं वॉक करता आले व्यवस्थित. 2 महिन्यानंतर परत मी वॉक सुरू केला तिथे, आणि कंटिन्युअस म्हणजे लेस इंटरॅक्शन विथ ह्युमन्स, मोर विथ नेचर. तर नेचरचा पण मला आनंद जास्त घेता आला, कारण पूर्वीच्या जर्नीमध्ये मी जास्त माणसामध्ये फिरायचो, आता नेचरमध्ये फिरायला लागलो. तुर्कीमध्ये असताना सेम. तर तो काळ खूप चांगला गेला आणि नवीन खूप साऱ्या आयडियाज मला शिकता आल्या. त्या आयडियामध्ये असतानाच तर माझी एक गर्लफ्रेंड आहे जर्मनीमध्ये, एकच आहे. तर ती व्हेगन आहे, आणि ती आमचं टॉक चालू असताना तिला मी सजेस्ट केलं की तू सीवीड का खात नाही, कारण जपान, चायना वगैरे या गोष्टी या देशांमध्ये सीवीड खूप खाल्लं जातं. सीवीड हे प्लांट आहे विच ग्रो इन द सॉल्ट वॉटर, and the carp is one of the kind which grow 1 meter per day, and I found this one of the great product for vegans to get nutrition, proteins, fibers, and it can help the environment to decrease the carbon from the sea, because once the carbon dioxide dissolve in water, the acidification of water, salt waters, goes higher, and it damages the ecosystem of the oceans. So seaweed can improve the quality of water, it can graze the ecosystem of the sea. So then I got interested in that, and I was researching it, and then I did some study on it. So I got my next mission to work on ocean, because I really fall in love with the ocean, because they are great source of energy. So I'm going to work to develop this seaweed, because we produce less than 1% of world production of seaweed, and we got more than 8,000 kilometers of sea coast. And I think it's a great opportunity for us to create millions of jobs, and create a great food, so great superfood for Indians, because we are suffering from malnutrition. Also the vegan and vegetarian society, they don't have very good. We have, I think, so very bad food. We have great food in the term of taste, but in term of nutritious value, it's very bad. I'm still struggling here while coming here. I don't know what to eat here, because everything is overcooked. In Africa and Europe, I had a lot of raw food. I used to eat raw food. Only I used to have like maize meal. It's like corn. आपलं जे कॉर्न, मक्याचं कणीस, त्याला ड्राय करून जे त्याचे पावडर बनवतात आफ्रिकेमध्ये, पूर्ण आफ्रिकेमध्ये, ते गरम पाण्यामध्ये टाकून त्याला उघडून कधी ते सॉल्ट टाकतात, कधी नाही टाकतात, त्यासोबत भाजी. एवढं त्यांचं फूड आहे, आणि मला ते खूप सुपर फूड आवडलं. मग ते पुढे मी प्रॅक्टिस केली त्याची. युरोपमध्ये असताना मी ते सी फूड बनवायचो, म्हणजे स्वतःला, आणि खूप चीप आहे ते, आणि खूप हेल्दी आहे, कारण आपण सगळे टेस्ट साठीच जगतो इंडियामध्ये. टेस्ट शिवाय काय आपले जेवण पूर्ण होत नाही, आणि मला वाटतं ते गरजेचं नाही, कारण जे आपण खातो तसं आपली बॉडी बनते. आणि कारण आपण जरी म्हटलं की मेडिटेशन करून आपण करू, पण जे फूड आपण खातो त्याचा आपल्या मनावर खूप परिणाम होतो. जसं की अभ्यास करत असताना झोप लागणं, कॉन्सन्ट्रेशन न होणं, इन्स्पिरेशन जाणं, डिप्रेशन येणं,
ह्या खूप साऱ्या गोष्टी फूडच्या रिलेटेड. तर फूड कंट्रोल करणं यंगर जनरेशनसाठी खूप महत्वाचं आहे, कारण एकदा जर शिकलो आपण ते करायला तर आपण खूप साऱ्या गोष्टी अचीव करू शकतो. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की फूडवर खूप फोकस करा, कारण हे खूप खूप महत्वाचं आहे. फूड प्रोसेस म्हणजे व्यवस्थित जेवण, न्यूट्रिशन डाएट घेणं खूप महत्वाचं आहे. लकी अनफॉर्च्युनेटली माझ्या जर्नीमध्ये ते करता येत नाही, कारण माझा आहार हा लोकांच्या जनरॉसिटीवर डिपेंड आहे, तर मला त्या चॉईस नाही. त्यावेळेस मी स्टेबल होईल तर ते मी प्लॅन करू शकतो. पुढचा क्वेश्चन असा आहे नितीन, की बऱ्याचदा आपण त्वचेच्या रंगावरून आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव येतात. असा काही तुला पूर्ण जर्नीमध्ये काही अनुभव आला का? हा, म्हणजे दाढी कृष्णवर्णीय आणि असं. हा कलर घेऊन तुम्ही युरोपमध्ये गेला तर तुम्ही रेफ्युजी आहेत युरोप, येमेन, सिरिया युरोपमध्ये. तर बर. एक रात्री म्हणजे सर्बियामध्ये, म्हणजे मी यात्राचं काही जास्त सांगितलं नाही, तर मी 46 कंट्रीमध्ये यात्रा केली, सायकलने 20 कंट्रीमध्ये आणि 26 कंट्रीमध्ये वॉक. तर मी चायना, साऊथ कोरिया, जपान, अमेरिका, सेंट्रल अमेरिका, साऊथ अमेरिका. I walk from South Africa, Zimbabwe, Zambia, Tanzania, Rwanda, Uganda, Kenya, Ethiopia, Sudan, Egypt. And in Africa, I walk with a Buddhist monk from Japan, whom I met in Japan while walking from Kyoto to Hiroshima. तर ते जपानी मॉन्क आहेत, आम्ही दोघं एकत्र होतो आणि ग्रुप सोबत होतो. तर मी सांगितलं निप्पॉनचा म्युझिक ग्रुप. तर ज्यावेळेस आम्ही रात्री राहायचो एका ठिकाणी, तर सकाळी आम्हाला ते एरिया क्लीन करायचा असायचा. तर ते जॉब आमच्याकडे होता, मी आणि इकेदा शोनी म्हणून माझे मित्र. तर आमचं मग काम होतं की घर साफ करणं, टॉयलेट साफ करणं, आणि हे करता करता आमची मैत्री वाढली. तर ते म्हटले की मला तुमच्यासोबत या वॉक करायचा आहे. तर मी म्हटलं मी ह्याच्यानंतर बायसिकल यूज करणार आहे, तर कारण अमेरिका खूप मोठा आहे आणि शक्य नाही एवढं करणं वॉकिंग तिथे. आणि मला वर्ष जातील 10 वर्ष तिथेच. तर ते म्हटले ठीक आहे आपण, मग म्हटलं मी नंतर जेव्हा वॉक करेल तेव्हा तुम्हाला ॲड करेल. तर त्यांना मी साऊथ आफ्रिकेत बोलवलं, इकेदा शोनींना, आणि मग त्यांनी माझ्यासोबत वॉक केला साऊथ आफ्रिका ते केनिया. 8 महिने आम्ही एकत्र वॉक करत होतो. तर तिथे वॉक करत असताना खूप सारे शिकलो, कारण ते खूप कम्पॅशनेट मॉन्क आहेत, जे जपानीज मॉन्क आहेत ते खूप कम्पॅशनेट, हायली कम्पॅशनेट आहेत. सॉरी, विषयापासून दूर जातोय. काय प्रश्न होता? रंगावरनं काही अनुभव हा, आला रंग. का? हा, त्वचेचा तर ते रंग. बुद्धिस्ट मॉन्क माझ्यासोबत सर्बियामध्ये होते आणि आम्ही दोघं वॉक करत होतो. तर त्यांना जपानीज बद्दल काय एवढं कल्चर बद्दल माहिती नव्हतं आणि रंग पण माहिती नव्हता. तर त्यांना वाटलं की हा जिप्सी वगैरे काय. तर आम्ही जेव्हा वॉक करायचो, माझी स्किन सिरियन सारखी, दाढी वगैरे, तर ते लोक घर दरवाजे बंद करून, गेट भरून घरात पळून जायचे खूप लोक सर्बियामध्ये. एक ठिकाणी एका गावामध्ये थांबलो होतो, स्टेडियम मध्ये, फुटबॉलच्या स्टेडियम मध्ये. तर त्या लोकांना आम्ही सांगितलं होतं की असं असं यात्रा करतोय आणि न्यूज पण दाखवली, पण काही लोकांना समजलं, काही लोकांना माहित नव्हतं काहीच. तर जिथालच्या काही लोकांनी आमच्यावर दगडफेक केली रात्री. तर एक दगड त्या मॉन्कला इथे लागला आणि एक टेंट माझ्या टेंटवर येऊन आपटला. तर अशा प्रकारे रॅसिझम होतो, म्हणजे स्किन तुमच्या असं असेल, अमेरिकेमध्ये असेल, युरोपमध्ये असेल, ते प्रकार आहे तिथे. युरोपमध्ये पण, युके मध्ये पण तुम्हाला तो फेस करावा लागेल. स्किनमुळे डिफरन्स खूप आहे. इव्हन इंडियन्स पण, आपण म्हणजे मी ऐकलं की साऊथ आफ्रिकेमध्ये आपले इंडियन्स लोक ब्लॅक लोकांना व्यवस्थित ट्रीट करत नाहीत. प्लस इंडियामध्ये, दिल्लीमध्ये किंवा पुण्यामध्ये जे आफ्रिकन्स लोक आहेत त्यांच्यासोबत, त्यांना पाहून आपले लोक हसतात. तर आपल्या लोकांमध्ये पण व्हेरी ट्रू. इव्हन आपल्या स्टेरियोटाइप आहेच ना स्किन आहे. बद्दल, की साऊथ इंडियन आणि आपण नॉर्थ आणि साऊथ ह्याच्यामध्ये जो कलरचा फरक आहे, बायको गोरी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, आपल्यामध्ये खूप फरक. बाहेरचं मला वाटतं की करायची गरज नाही, आपल्या देशामध्येच खूप प्रकारे रॅसिझम आहे आपल्याकडे. मला याच्यावरून एक किस्सा आठवतो. मी आणि माझा मित्र कुठेतरी जात होतो आणि त्याला त्याच्या मित्राचा फोन आला. वयस्कर होता तो, एक 27-28, त्याच्या लग्नाचा काहीतरी घरी विषय चाललेला. तर तो बोलताना म्हणला, बायको गोरीच पाहिजे, नाहीतर मुलं गोरे नाही होणार. असं म्हणजे इतक्या लेवल पर्यंत असं ते सगळं खूप आहे. नॉर्मल दुसरा आहे, खूप क्वेश्चन. नॉर्मल. येस येस, ऍक्च्युली जनरलाइज केलंय, नॉर्मलाइज झालंय. आणि दुसरा क्वेश्चन असा आहे की जे आता भारतामध्ये किसान आंदोलन सुरू आहे, तर त्या किसान आंदोलन हे शांततेच्या मार्गाने सुरू आहे आणि गव्हर्नमेंट हवी तशी त्याला काय म्हणता येईल, रिस्पॉन्ड करत नाही. तर एक प्रश्न असा आहे की मग भगतसिंग जसं म्हणतात की बहिऱ्यांना ऐकवण्यासाठी बमका धमाका केला पाहिजे, तर अशा काही गोष्टी करून गव्हर्नमेंटला आपल्या मागण्या ऐकवल्या तर यातून काही सिद्ध होईल का, किंवा यातून काही आपल्याला अचीव करता येईल का, असा एक प्रश्न. नॉन व्हायलन्स मुवमेंटची सगळ्यात मोठी जी पॉवर आहे, जनाधार आहे सगळ्यात मोठी. की पहिल्या काळामध्ये जर तो प्रोटेस्ट पाहिला किसान आंदोलनाचा, तर पूर्ण भारताला इम्पॅक्ट केला ना, तर भारताला, पूर्ण जगाला खूप मोठी दिशा दिली त्यांनी.
हिस्टॉरिकल एक खूप मोठा तो. आणि त्याच्यामध्ये जो 26 जानेवारी ना, 26 जानेवारी झाला 15 ऑगस्टला लास्ट वर्षी, त्या दिवशी जो व्हायलन्स झाला, त्यानंतर खूप लोकांनी प्रोटेस्ट करत पाहणं सोडून दिलं ना. कारण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की तुमच्याकडे जन आधार असेल तर तुम्ही खूप मोठं परिवर्तन करू शकता. त्यासाठी व्हायलन्स करायची गरज नाही. आणि जन आधार हा खूप महत्वाचा आहे या यात्रे प्रोटेस्टमध्ये. आणि तो मी परत करतात ते ट्रस्ट लोकांचा परत घेतायत. पंजाबमध्ये आता मी आहे तर इथे पूर्ण पंजाब पेटून उठलेला आहे. लहान मुलं सुद्धा त्यांच्या छोट्याशा सायकल घरामध्ये झेंडा लावतात किसान आंदोलनाचा. तर ते इम्पॅक्टफुल आहे, खूप इम्पॅक्टफुल आहे पूर्ण. आणि त्यांनी खूप दिशा दिली आहे मला वाटतं देशाला. पूर्ण किसान जे शेतकरी आहेत भारतातले, त्यांना खूप मोठा कॉन्फिडन्स दिला या आंदोलनामुळे. तर व्हायलन्सची मला वाटत नाही की गरज आहे. मोर ट्रुथफुली, मोर लोकांमध्ये जाऊन प्रत्येकाने एकत्र आणून परत आंदोलन उभा करून घेणं हे महत्वाचं आहे. कारण हे फक्त आपल्या मागण्यास मान्य करून ह्या काळामध्ये करून घेणं ही सक्सेस नाही याची. थोडाच हेतू नाही. याचा हे मला वाटतं मी जे दृष्टिकोनाने बघतोय की ह्याचा जो इम्पॅक्ट आहे तो पूर्ण इंडियन फार्मिंग जो आहे त्याच्यावर पूर्ण होणार आहे. फ्युचर जी पूर्ण होणार आहे. सेक्टर आणि समस्त मानव जातीला पण एक मोठं उदाहरण आहे. हा, तर ते खूप महत्वाचं आहे. तर मला वाटतं नॉन व्हायलंटलीच गेला पाहिजे. व्हायलन्सचा लोक ऍक्सेप्ट करत नाहीत. आणि किती लोक व्हायलन्सनी पुढे येतील मला वाटत नाही. त्या शंका येतील काही लोक, आणि कमी असेल. मग ते त्यांची लोक संख्या किती असेल? हा, खूप कमी असते. व्हायलन्स मध्ये सगळं लहान मुलापासून महिला येत आहेत ना. जेव्हा व्हायलन्स सुरू झाला तर त्यातले लहान मुलं आणि महिला आपण 50% म्हणजे 50% पॉप्युलेशन आपण डायरेक्टच काढून टाकतो या प्रोटेस्टमध्ये. आणि मुलांचं पण जे पार्टिसिपेट आहे लहान मुलांचं ते खूप मोठे. तर मला वाटतं नॉन व्हायलन्सनेच गेलं पाहिजे. आणि सक्सेसफुल जरी नाही झालं तरी फ्युचरसाठी ही गाईडलाईन ठरेल आपल्यासाठी. येस, व्हेरी ट्रू. शेवटचा आपण क्वेश्चन घेऊया ठिकाणी. एक प्रश्न असा आहे की भारतीय तरुणामध्ये नैतिक मूल्य रुजवण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय का? आणि पडत असो किंवा जी काही नैतिक मूल्याची आपली सध्या तरुणामध्ये आपल्या नैतिकता दिसते, जर असेल तर ती वाढवण्यासाठी किंवा अजून नैतिक मूल्य रुजवण्यासाठी आपण काय काय करू शकतो? असा हे जगभर प्रवास करत असताना वेगवेगळ्या तरुणांना तू भेटलेला आहेस, तर काय वाटतं तुला? तरुणांसाठी म्हणजे बेसिक सगळ्यात मोठी की लहानपणापासून आपण कसं जगतो. म्हणजे जरी कोणी जरी नैतिक म्हणजे चोरी करत असेल, करप्शन करत असेल, तर ती एक समाजाचीच फेल्युअर आहे, समाजाचं फेल्युअर आहे ते. कारण लहान मुलगा आहे जो आता जन्मलाय एका गरीब घरी, जे की त्यांना खायची हाल आहेत त्यांची, पॉवर्टीमध्ये जगतायत. तर ह्याला काय नीतिमत्ता तुम्ही शिकवताना काय शिकवणार त्यांना नीतिमत्ता? त्यांची फाईटच जेवणासाठी आहे आणि ती बेसिक फाईट आहे, त्याला आपण नकारू शकत नाही. आणि पुढे जाऊन जरी जो झाला तर तो ऍज अ इंडियन सोसायटीचा फेल्युअर आहे पूर्ण. तर त्यांना मी काही नीतिमत्ता शिकू शकत नाही किंवा कोणी शिकू शकणार नाही. कारण त्यांची जी फाईट आहे ती त्याच्या पोटासाठी आहे. तर ती एक गोष्ट आहे. आणि सगळ्यात मोठं एज्युकेशन आहे. प्रॉपर लोकांना अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा जर मूलभूत आपण दिल्या तर खूप बदलाव होऊ शकतो. म्हणजे फिजिकल इन्व्हायरमेंटमुळं नैतिक मूल्य ऑटोमॅटिक लोकांमध्ये येते. जसं की जपानमध्ये, तिथे काय त्यांना सांगत नाही की चोरी करू नका किंवा हे करू नका, ते नको करू. कारण गरजच नाही ना. जेव्हा तुम्हाला बेसिक गरजा जर भेटतील तुम्हाला, तर नीतिमूल्य शिकवायची काय गरज आहे? सगळे जर फॉलो करत असतील ते तिथाचे लोक, ज्यांना बेसिक जी श्रीमंत लोक किंवा सॉरी एक सामान्य माणूस आहे, त्याला की घर आहे, त्याला गव्हर्नमेंटकडून फ्री एज्युकेशन भेटते, हेल्थकेअर भेटते, तर त्याला नीतिमत्ता शिकवायची काहीच गरज नाही ना. तो नॉर्मली त्या एज्युकेशन सिस्टम मधून जाऊन पुढे एक चांगले व्यक्ती होऊ शकतो. तर नीतिमूल्य शिकवायची मला वाटत गरज नाही. तर फिजिकल इन्व्हायरमेंट जर आपण चेंज केलं तर नैतिक मूल्य मला वाटतं स्ट्रॉंगली, जरी नीतिमत्ता द्यायची असेल त्याला, त्यासाठी हिस्टॉरिकली आपण पाहिलं तर रिलीजन सगळ्यात मोठा हा आहे, थ्रू रिलीजियस भूमिका. तर मला वाटतं ती नीतिमत्ता स्टोरीच्या आधारावर आहे आणि ती जास्त काळ चालू शकत नाही. जर युरोपमध्ये गेला तुम्ही, युरोपियन सिव्हिलायझेशन मध्ये रिलीजियस नाहीये, जपानमध्ये रिलीजन नाहीये, तर नीतिमत्ता ह्यांची आली कुठून? तर त्यांची नीतिमत्ता आली की सर्वांना समान एज्युकेशन, हेल्थकेअर ह्या जर गोष्टी जर प्रोव्हाइड केल्या तर ऑटोमॅटिक नीतिमत्ता येईल. मला वाटतं एक फिजिकल इन्व्हायरमेंट मधून आपण खूप स्ट्रॉंगली, फोर्सफुली नीतिमत्ता देऊ शकतो. जर त्यांच्या आजूबाजूला असेल. तुझं हे उत्तर ऐकून मला एक म्हणजे आता असं लक्षात येते की नीतिमत्तेच्या मुळाशी गरजा आहेत.
किंवा हो, गरजावर आधारित आपली नीतिमत्ता आहे. जर या गरजा पूर्ण झाल्या तर जसं तू म्हणालास की नीतिमत्ता लोकांना शिकवायची गरजच नाही, रादर मुलांना देखील. बरोबर. त्यामुळे नैतिकतेचा जो काही आपण मोठा रंगीत पिक्चर तयार करतो, नीतिमत्ता असं असायला पाहिजे, त्याची गरज पडणार नाही. येस. सो आता आपण या ठिकाणी थांबूयात. मी श्वेताला विनंती करतो पुढचं. निलेश हॅलो. येस येस. एक प्रश्न होता लास्टला मी आता चॅट बॉक्स मध्ये टाकला पण, की एन्व्हायरमेंट आणि शेती आपण जे म्हणतो की शेती प्रधान आपला देश आहे, तर त्याबद्दल तो दादा काय सांगू शकेल आपल्याला, की आपण काय चेंजेस किंवा काय टेक्नॉलॉजी आपण जर वापरली तर भारतामध्ये याचा जास्त वापर होऊ शकतो आणि प्रोडक्शन वाढेल आपलं. आय गॉट इट युअर क्वेश्चन. थँक्यू. दिस कारण वेळ झालेला आहे. येस नितीन. जे आपली आवाज येतो? ट्रॅडिशनल वे, येस प्लीज. मागच्या 10,000 वर्षापासून आपण जे फार्मिंग सिव्हिलायझेशन सुरू झाले आपली ती, तर आपण तिच्यावर खूप सारा डिपेंड आहे. मला वाटतं की नवीन वे ऑफ थिंकिंग आपण आणली पाहिजे, फक्त शेतीवर डिपेंड नाही राहिलं पाहिजे. फूड आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. म्हणजे शेती तर आहे, तिच्यावर राहणार आहेत, पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी डिफिकल्टी की जे पेस्टिसाइड आहेत आणि जे फर्टिलायझर आहे त्याचा यूज आपण जेवढा एक्सेस करतोय, पंजाबमध्ये पाहतोय मी की त्यांची काय अवस्था आहे, कॅन्सर आणि याचं प्रमाण. आणि जग आता ऑर्गॅनिक फार्मिंगकडे झालं. जसं ऑर्गॅनिक फार्मिंग जर आपण करत राहिलो तर त्याला फ्युचर आहे चांगल्या प्रकारे. बाकी या ज्या ट्रॅडिशनल वे आता करतोय, ट्रॅडिशनल जे आपल्या आताच्या आहे, तिच्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत. आणि मला वाटतं की नवीन सोल्युशन बघितलं पाहिजे फूड सिक्युरिटीसाठी. तर मला वाटतं खूप सारे जर सायंटिफिक रिसर्च पाहिले आताचे, तर खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे पाण्यामध्येच आपण, कारण पाणी जर आहे ते कंट्रोल एरियामध्ये जर आपण फूड प्रोडक्शन सुरू केलं तर ते हायली न्यूट्रियस, वेल कंट्रोल आणि चांगल्या ग्रोथ क्वालिटी फूड, आपण न्यूट्रिशियस फूड लोकांना देऊ शकतो. तर मला वाटतं की नवीन दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. शेती तर आहे, त्याच्यामध्ये खूप सारे रिसर्च लोक करतात आणि मला त्याच्यामध्ये मी काय एवढं एक्सपर्ट नाहीये. पण जे ऍडव्हान्स गोष्टी आहेत की युएसए मध्ये एक चालू आहे की ॲनिमल लेस मीट, म्हणजे त्या मीट जे बनवतात ते त्यांच्या ह्याच्यामध्ये बनवतात, ते कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये, लॅबमध्ये, बाकी एका प्राण्यांमध्ये. तर ते एक प्रकारचं मीट बनवतात ते की खूप कंट्रोल एरियामध्ये. आणि ह्याच्यामध्ये जे व्हायरसचं प्रमाण, म्हणजे ह्युमन हिस्ट्रीमध्ये जे व्हायरस आपल्यामध्ये आले, एपिडेमिक्स पॅनाडेमिक जे बी आले जगामध्ये, ते ॲनिमल थ्रू झालेले. तर आपण जर कंट्रोल मध्ये फूड करू शकलो तर ते खूप इफेक्टिव्ह राहील. कारण करोनामध्ये पाहिलं की केवढे मोठे आपण बिल्डिंगा बांधल्या फ्युचरच्या, तर ते कॉलॅप्स होऊन जातील एका छोट्याशा व्हायरसमुळे. सगळ्या कॉलॅप्स होत आहेत त्या. तर त्या दृष्टिकोनातून पाहून आपण एक कंट्रोल एन्व्हायरमेंट जर फूड सेफ्टी सेफ्टी आणि सिक्युरिटी या दोन गोष्टी मधून, सायंटिफिक रिसर्च मधून काही जरी करू शकलो तर बेस्ट राहील. तर मी माझा पुढचा प्रोजेक्ट हा सीवूड मध्ये असेल, तो की समुद्रामध्ये असेल. तर ह्या नवीन नवीन वेगळ्या गोष्टी आपण आणल्या पाहिजेत. आणि हे आम्हाला वाटतं की ह्याच्यामधून आपण, सगळ्यात महत्वाचं काय आहे की शेती करणं हा महत्वाचं नाहीये. सगळ्यात महत्वाचं आहे की लोकांना, प्रत्येक व्यक्तीला त्याचं अन्न भेटणं गरजेचं आहे, रोजगार भेटणं गरजेचं आहे. हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे ह्युमन हिस्ट्रीमध्ये. आधीच्या काळामध्ये आपण शेती करतच नव्हतो. आपण एखाद्या प्राण्याला मारायचो आणि खायचो डायरेक्ट. तर तिथे शेतीचा काही संबंधच नव्हता जास्त. जे फळं असतील नॅचरली अवेलेबल ते करायचो. त्यानंतर आपण, म्हणजे एक भावनात्मक आहे की शेतकरी म्हणून एक खूप सारं कनेक्शन आहे, त्याच्याबद्दल तर शंकाच नाही. एक मातीची जी नातं आहे त्याच्यामध्ये मी काय ऍक्सेप्टच आहे. पण एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर सगळ्यात महत्वाची गरज आहे की इनफ डाएट फॉर युअर माइंड अँड बॉडी टू वर्क इट, टू मेक इट वर्केबल. तर त्या दृष्टिकोनातून आपण काही नवीन नवीन आयडिया, नवीन चॉईसेस क्रिएट करणं हा सगळ्यात महत्वाचा. मी सगळ्यांना हा माझा मेसेज असेल की नवीन लाईफ चॉईसेस क्रिएट करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे ज्या ट्रॅडिशनल वे आहेत त्या तर आहेच, त्या सोडून नवीन नवीन लाईफ पद्धती काय आहेत की आपण नवीन काय घेऊ शकतो का, नवीन जॉब्स क्रिएट करू शकतो का, नवीन समाजाला वे ऑफ प्रोसेस, वे ऑफ थिंकिंग देऊ शकतो का. तर ह्याच्यामध्ये आपण जास्त काम केलं तर आय थिंक ते ह्युमॅनसाठी खूप गरजेचं राहील, खूप महत्वाचं राहील. हीच रिक्वेस्ट असेल की थिंक डिफरंटली, क्रिएट अ न्यू लाईफ चॉईसेस, डिफरंटली लाईफ चॉईसेस. व्हेरी गुड, व्हेरी गुड, गुड. येस श्वेता. I'll end my
thank you, Nilesh and UI Hum, Sweta, and all the people who are working with UI Hum. I think so. It's a great platform for youth to come together and learn new things and explore for new knowledge and to find new way to life. So I'm grateful. I'm thankful for this great opportunity. My deepest gratitude. Thank you. Rather, we should be really grateful for you because you accepted our invite and you were readily available to talk to us. It was a pleasure, and rather, I would say it was a treat to hear from you because your experience is something which is really motivating and inspirational for young people like us. We are trying to do something, but what you're doing is definitely great. And what like we are just at awe listening to what you have done and what you are doing and what you dream to do in the future. um, from whatever you spoke, it was not just very you have your speech shows your experience, and it has a certain conceptual background. So I would say it was like there's theory and there's practice also in your speech. So that is something which is really wonderful about you. Now I would request Akshay to kindly deliver the vote of thanks. Akshay, तू आभार प्रदर्शन करू शकतोस आता. श्वेता, आवाज येतोय माझा? हो, येतोय. Yes. सर्वप्रथम पंजाबमध्ये असलेल्या नितीन सरांना सत श्री अकाल माझ्याकडून. ऍक्च्युली सर, एका तासामध्ये एवढं मोठं सेशन पूर्ण नाही होत किंवा इतका मोठा जर्नी, इतका मोठा प्रवास पूर्ण होत नाही. तरी देखील तुम्ही 1.5 तासामध्ये संपूर्ण निलेशने इतक्या छान प्रकारे प्रश्न विचारले की उत्तर देणं भाग पडलं. म्हणजे आपण फक्त नॉन व्हायलन्स आणि पीस पेक्षा तू एन्व्हायरमेंट आणि ऍग्रिकल्चर सस्टेनेबल, पुन्हा जॉब्स, ह्या सर्व गोष्टींवर बोललो. ऍक्च्युली जेव्हा तू प्रवास सांगितला की इस्कॉन टेम्पल बद्दल किंवा जपानमध्ये असलेली आदरातिथ्य, आम्ही ऐकलं की जपानमध्ये एक मुलगी होती जिला की शाळेत जायचं होतं, परंतु ट्रेन बंद होणार होती. पण फक्त त्या एका मुलीसाठी ती ट्रेन कंटिन्यू चालू ठेवली होती पुढचे 10 वर्ष, फक्त एका मुलीसाठी. तर जपानचं आदरातिथ्य आपल्या सगळ्यांच माहिती आहे, जो की तू पण अनुभवलं. जेव्हा आम्ही उपोषण पाहतो अण्णा हजारेंचं, जिथं कुठं अहिंसा असते, जिथं कुठं शांतता असते, तिथं तिथं आम्हाला महात्मा गांधीचं दर्शन होतं. आणि तोच तू त्यांचा मेसेज नॉन व्हायलन्स आणि पीस घेऊन संपूर्ण जगभ्रमंती करतोयस. हे पण ऐकलं तुझ्याकडून की तू टोकियो ते हिरोशिमा, म्हणजे हे मी सर्च केलं गुगलला, जे की 808 किलोमीटर दूर आहे, हे तू पायी चाललास. म्हणजे आम्ही इमॅजिन पण करू शकत नाही. वाहनाने जायचं देखील म्हणलं की त्रास होतो, पण तेवढं पायी चालणं हे स्वतःमध्येच एक खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही ग्रेटा थनबर्गचं नाव ऐकलं, मलाला युसुफजाईचं नाव ऐकलं, परंतु जेव्हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एखाद्या छोट्याशा खेड्यातील एक मुलगा, ज्याचं नाव नितीन सोनवणे, जे की नाव मला 2-3 दिवसाखालीच कळालं, हा व्यक्ती 4.5 वर्षामध्ये 46 देश फिरलो. जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा असं गर्व वाटतो की राव, आपल्यापैकीच कोणीतरी आहे जो की इतक्या मोठ्या प्रकारचं काम करतोय. त्यानंतर तू टेक्नॉलॉजी बद्दल सांगितलं, की जुळवून घेणं असेल. त्यानंतर सरकार कसं पाहतं जनरेशनकडे, यंग जनरेशनकडे, की लायबिलिटीज, एवढेच आम्हाला गव्हर्नमेंट जॉब्स द्यायचे. परंतु याला जर आपण ऍसेट्स म्हणून पाहिलं, की एवढ्यांना आपण जॉब देऊन कामाला लावून जर देश पुढे नेला, तर ऍक्च्युली ते एक मोठी गोष्ट असेल. म्हणजे सुरुवातीला ऐकताना वाटत होतं की तू फक्त पीस आणि नॉन व्हायलन्स बद्दल बोलशील, परंतु जेव्हा तू सांगितलं तुझी पीसची व्याख्या, ज्याच्यामध्ये माइंड आलं, बॉडी आली, एन्व्हायरमेंट आलं, तू स्वतः व्हेजिटेरियन आहेस, म्हणजे ऍक्च्युली यू आर कन्झ्युमिंग नॉन व्हायलन्स इज ऑल्सो व्हायलन्स, नॉन व्हायलन्स अगेन्स्ट एनिमल्स. त्यात पण एक पीसच आला. पुन्हा तू सायकलवर राईड करतोस, म्हणजे पीस विथ द एन्व्हायरमेंट आलं. आणि जेव्हा तू सांगतोस की फ्री फ्रॉम माइंड, फ्री फ्रॉम बॉडी, ऍक्च्युली दिस इज अ स्पिरिच्युअल लेसन्स. कारण लोक भरपूर स्पिरिच्युअलिटीवर बोलतात, परंतु ऍक्च्युली तू ते समजून घेतलं आणि ते इम्प्लिमेंटेशन पण करायला सुरू आहे जगामध्ये फिरून. आणि अग्नी, जल, धरती, वायू, आकाश, ह्या 5 एलिमेंट्स पासून आपण सगळे जग बनलेलं आहे. कॉन्शियसनेस, वननेस, इननेस, ज्या गोष्टी लोक बोलतात, ऍक्च्युली त्या तुझ्याकडून आम्हाला समजण्यास भेटल्या. विपश्यना हे एक मार्ग झाला स्पिरिच्युअलिटी समजण्याचा, परंतु ते समजून घेतलास आणि इम्प्लिमेंटेशन केलास, खूप मोठी गोष्ट आहे. मी जर्मनीच्या ताईंना विनंती, म्हणजे ऍक्च्युली मेसेज द्यायचा आहे म्हणून आमच्या सर्वांकडून, आणि त्यांना सांगायचं की त्यांची चॉईस खूप सुंदर आहे. तर आम्ही अपेक्षा करू की तो असाच आणखीन वेगवेगळ्या देशात, जगातील देशामध्ये फिरावं, वेगवेगळे अनुभव घ्यावे. कदाचित आम्ही ते घेऊ शकणार नाही, परंतु असंच आणखीन काही दिवसांनी आम्ही असंच सेशन अटेंड करू, तुझे एक्सपिरियन्स आम्ही ऐकू आणि खूप खूप नवीन गोष्टी शिकायला मिळू. खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. अँड आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, दे कॅन जॉईन द मीटिंग नाव.
Thank you, sir. Yeah, I'll share one thing. If you want to connect, you can connect me on Facebook, Nitin Sonawne. Yes. Or Yeah. I share my WhatsApp number on. Please. Yeah, I share WhatsApp number on chat, so you can connect me through WhatsApp as well. So it will be great to connect with you. You share Sure, updates and yeah, to inspire each other. I think that will be great. Thank you. Thank you. Thank you, Nathing. It's very grateful to you. Thank you. Thank you. Bye bye.